हम देख रहे हैं कि यशायाह 58, 11 और 12 वचन में हम लगातार इसको सीख रहे हैं। आणि यशाया 58 याचा 11 आणि 12 वचन आम्ही बऱ्याच दिवसापासून अभ्यासत आहोत. और ये सिर्फ ज्ञान लेना नहीं है, ये हमारे जीवन का एक भाग बनना है. आणि फक्त ज्ञान घेण्यासाठी नाही तर हे एक आमच्या जीवनाचं भाग बनला पाहिजे. हम आज देखेंगे कि प्रभु ने 58:12 में जो वचन लिखा है, तू पीढ़ी पीढ़ी की पड़ी हुई नींव पर घर उठाएगा. आणि आपण 58व्या अध्यायाचं 12 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशील. यहाँ पे लिखा हुआ है, या ठिकाणी लिहिलंय पीढ़ी पीढ़ी की पड़ी हुई नींव. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय पुरानी नींव पर फिर से तू घर का निर्माण करेगा. आणि तू पुन्हा उभारशील. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं जो पड़ी हुई नींवें हैं, जे घातलेले पाय आहेत, पड़ी हुई का मतलब गिरी हुई, पडलेले जे पाय आहेत गिरी हुई जो इमारत है, आणि मोडतोड झालेले ज्या इमारती आहेत, उसको परमेश्वर कह रहा है कि उसको फिर से वो बनाएगा. आणि परमेश्वर त्याला म्हणते की पुन्हा तो त्याला बनवणार आहे, घडवणार आहे. परमेश्वर कह रहा है कि उसको फिर से वो खड़ा करेगा. आणि परमेश्वर असं म्हणतो की तो पुन्हा ते बनवणार आहे. कई बार हमारे जीवन की इमारतें अगर गिर गई है, बऱ्याचदा आमच्या जीवनाच्या इमारती जर पडलेल्या असतील खंडर हो चुके हैं, आणि खंडर झालेल्या असतील, ऐसा लग रहा है कि आपका जीवन पूरी तरह से नाश हो चुका आणि है. असं वाटत असेल की आमचं जीवन पूर्णपणे नाश झालेलं आहे, आपका पूरा घर जो है वो पूरा घर एक नाश होने के कगार पर है. आणि तुमचं संपूर्ण घर नाश होण्याच्या मार्गावरती आहे. आज प्रभु ये वचन दे रहा है, आज परमेश्वर हे वचन देत आहे, मैं उस इमारत को, गिरी हुई इमारत को फिर से खड़ा करूंगा. मी त्या पडलेल्या इमारतीला पुन्हा उभारीन. यह प्रभु का आशीष वचन है. आणि हे देवाचं आशिषित वचन आहे, ये परमेश्वर ने दिया हुआ एक प्रतिज्ञा है. आणि देवानं दिलेलं हे अभिवचन आहे. वो कह रहा है, तो म्हणत आहे जो गिरी हुई जो इमारतें हैं, ज्या पडलेल्या इमारती आहेत उसको मैं फिर से खड़ा त्यांना करूंगा. मी पुन्हा उभारीन. फिर से परमेश्वर खड़ा करने के लिए सामर्थ्यवान आणि है. पुन्हा उभारण्यासाठी माझा परमेश्वर सामर्थ्यवान आहे. पुराने खंडरों को फिर से परमेश्वर नया करेगा. आणि जुन्या मोडतोडी झालेल्या सर्व ज्या इमारती आहेत ते पुन्हा उभा करण्यासाठी तो समर्थ और आहे. वो कह रहा है, आणि तो म्हणत आहे तू 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 मतलब मैं म्हणजे मी पड़ी हुई इमारत, पड़ी हुई नींव पर पडलेल्या जे अस्ताव्यस्त झालेले जे पाय आहेत उनको मैं खड़ा करूंगा. त्यांना मी उभं करेन. प्रभु कह रहा है, प्रभू म्हणतो आपके द्वारा परमेश्वर नींव पर घर बनाएगा. तुमच्या द्वारे परमेश्वर ते पडलेले पाय पुन्हा उभारेल. आपके द्वारा तुमच्या द्वारे गिरी हुई जो चीजें हैं, ज्या पडलेल्या गोष्टी आहेत, जो पूरी तरह से खंडर हो चुके जे हैं, पूर्णपणे खंडर झालेत, अस्ताव्यस्त आज झाले, परमेश्वर आपको वो सामर्थ्य देगा आज परमेश्वर तुम्हाला ते सामर्थ्य देईल कि आप उस नींव पर घर बनाएंगे. की तुम्ही त्या पायावरती आपलं घर उभाराल. उस खंडर को फिर से आप नया करेंगे. आणि ते खंडर झालेलं जुनं झालेल्या ज्या गोष्टी त्यांना पुन्हा तुम्ही उभाराल. वो दूसरे के द्वारा नहीं, आणि कुणा दुसऱ्याच्या द्वारे नाही आपके द्वारा. तर तुमच्या द्वारे खुदा बाप आपको वो सामर्थ्य देगा परमेश्वर तुम्हाला ते सामर्थ्य देईल. आपके खंडरों को खड़ा करने के तुम्ही लिए. तुमचे जे पडलेले खंडर आहेत त्यांना पुन्हा नवीन करण्यासाठी आपको ताकत देने जा रहा है. परमेश्वर आज तुम्हाला ती ताकद देत आप आहे. तैयार हो जाएं तुम्ही तयार व्हा कि परमेश्वर आपके द्वारा घरों को बनाएगा. की परमेश्वर तुमच्या द्वारे घर उभारेल. और वो किस पे घर बनाएगा? आणि तो कशावर घर बनवेल? नींव पर, पायावरती. जो फाउंडेशन है उसके ऊपर. जे पाया आहे जो त्या फाउंडेशन वरती. नींव का मतलब क्या है? आणि पाया याचा अर्थ काय? इमारत बांधने से पहले, इमारत बांधण्या अगोदर सबसे पहले नींव डाली जाती है. सगळ्यात अगोदर पाया खणला जातो. क्यों नींव डाली जाती है? का पाया खणला जातो? कि इमारत जो है वो मजबूत रहे और स्थिर रहे. की जी ती इमारत आहे ती स्थिर आणि भक्कम राहील. और नींव पर ही इमारत मजबूत खड़ी रहती आणि है. चांगल्या पायावरतीच जी इमारत आहे ती भक्कम उभी राहते. इसीलिए नींव डालना बहुत महत्वपूर्ण आणि है. म्हणून पाया घालणं हे फार महत्वाचं आहे. अगर गलत पद्धति से नींव को डाला गया आणि जर चुकीच्या पद्धतीने तो पाया खणला गेला तो वो इमारत बहुत जल्दी धस सकती है, गिर सकती तर है. ती इमारत लवकरच ढासळू शकते. इसलिए इमारत जितनी ऊंची
उसको खड़ी करना है, म्हणून जितकी उंच इमारत तुम्हाला बांधायची आहे उतनी गहराई में आपको और मुझे जाना पड़ेगा। तेवढ्या खोलात तुम्हाला आणि मला जावं लागेल. इसलिए नींव बहुत महत्वपूर्ण आणि है। म्हणून हा जो पाया आहे हा फार महत्वाचा आहे. जितनी गहरी नींव होगी जितका खोल पाया असेल उतनी मजबूत ऊंची इमारत होगी। तेवढीच भक्कम मजबूत ती इमारत असेल. जितना गहराई में पेड़ों की जड़ जाएगी आणि जितकं खोलामध्ये त्या झाडाच्या मुळं जातील उतना वो मजबूत बनता है। तितकं ते झाड मजबूत बनतं. इसलिए मसीह जीवन का फाउंडेशन, मसीह जीवन की नींव ये खूप मजबूत होना है। आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे तो फार महत्वाचा आहे. अगर मजबूत पाया नहीं है, मजबूत फाउंडेशन नहीं है, तो ये इमारत गिर सकती है। जर तो पाया मजबूत नाहीये, भक्कम नाहीये, तर ती इमारत लवकर पडू शकते. एक अच्छा डॉक्टर बनने के लिए एक चांगला डॉक्टर व्हायचं असेल उसकी नींव मजबूत होना तर है। त्याचा पाया मजबूत व्हायला हवा. उसको वो पहले से सीखना शुरू करता आणि है म्हणून तो सुरुवातीपासूनच शिकायला सुरुवात और करतो. अपने जीवन की नींव अच्छे से बांध कर वो अच्छा डॉक्टर बनता आणि है। आपल्या जीवनाची चांगल्या प्रकारे पाया घालून मग तो चांगला डॉक्टर बनतो. इसलिए आपके और मेरे जीवन में अच्छी नींव डालना बहुत आणि जरूरी है। म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चांगला पाया खोदणं हे फार गरजेचं आहे. अगर हमारी नींव अच्छी होगी जर आमचा पाया चांगला असेल तो हमारी इमारत भी अच्छी तर होगी। आमची इमारतही चांगली और असेल. जिन लोगों को का जीवन जो गिरा हुआ है उनको बांधणे के लिए परमेश्वर हमारी मदद आणि करेगा। ज्या लोकांचं जीवन पडलेलं आहे ते पुन्हा उभारण्यासाठी, बांधण्यासाठी त्याच वेळेला परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग करेल. इसलिए विश्वासियों की तुलना एक भवन के निर्माण से की गई है। आणि म्हणून विश्वासणाऱ्यांची तुलना एक भवनाच्या निर्माणकर्त्याच्या प्रमाणे केलेली आहे. इसलिए लूक इसका 6 अध्याय 46 to 49 में अगर आणि पढ़ते हैं, म्हणून लूक याचा 6वा अध्याय 46 ते 49 वचन जर आपण वाचलं 46 से 49 अगर वचन पढ़ते हैं, आणि लूक याचा 6वा अध्याय 46 ते 49 पर्यंत वचन आपण यहाँ पर वाचलं. विश्वासियों की तुलना एक भवन के निर्माण से की गई है। आणि या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची तुलना जी आहे ती एका भवनाच्या निर्माणकर्त्याप्रमाणे केलेली आहे. किसी भी भवन के निर्माण की सबसे महत्वपूर्ण चीज क्या है, तो वो है नींव। आणि कुठलंही भवन जर निर्माण करायचे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तो आहे त्याचा पाया. उसी नींव पर उस भवन के वजन और उसकी ऊंचाई निर्भर होती है। आणि त्या पायावरतीच त्या भवनाचं वजन किंवा त्याची निर्मिती अवलंबून असते. अगर कमजोर नींव होगी आणि जर तो पाया कमकुवत असेल तो वो भार उठा नहीं पाएगा, तर तो त्या इमारतीचा भार उचलू वो शकणार नाही. जल्दी से गिर जाएगा। लवकरच ती इमारत पडेल. इसलिए मजबूत अगर नींव होगी तो मजबूत इमारत बनेगी। आणि म्हणून जर पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत बनेल. इसलिए मसीह जीवन जो है एक नींव पर गहरी नींव पर आधारित होना आणि है। म्हणून आपले जे ख्रिस्ती जीवन आहे त्याचा जो पाय आहे तो खोल असायला हवा. तभी हम दूसरे की नींव को उठा सकते हैं। त्याच वेळेला आपण दुसऱ्यांचे पाय वर उचलू शकतो. नहीं तो हमारा जीवन भी एक खंडर के समान हो जाएगा। नाहीतर आपलं जीवन देखील एखाद्या खंडर प्रमाणे होऊन जाईल हमारी इमारत भी गिर सकती है। आणि आमची इमारत देखील पडू शकते. इसलिए विश्वासियों की तुलना इमारत से की गई है। आणि म्हणून विश्वासणाऱ्यांची जी तुलना आहे इमारतीप्रमाणे केलेली मैं आहे. आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो ये जो इमारत है, ही जी इमारत आहे ना, हमारे जीवन रूपी जो इमारत है, आमच्या जीवन रूपी जी इमारत आहे वो उसको मजबूत बनना है। त्याला मजबूत करायचं अगर इमारत को करना है आणि जर ती इमारत आम्हाला मजबूत करायची तो नींव गहराई में जाना तर पड़ेगा। आम्हाला पाया खोल खोदावा लागेल. अगर पाया अच्छे से गहराई में जाता है आणि पाया जर खोल खणला गेला तो हमारे जीवन भी एक अच्छा मजबूत तरह से बनेगा। तर आपलं जीवन देखील चांगलं भक्कम मजबूत बनेल. इसलिए लूक इसका 6 अध्याय पढ़ेंगे आणि म्हणून लूक याचा 6वा अध्याय आपण वाचूया. 46 से। लूक याचा 6वा अध्याय आणि 46 वचन असं सांगतं की तुम्ही मला प्रभु प्रभु म्हणता पण मी जे सांगतो ते का करत नाही. यहाँ पे यीशु मसीह कह रहे हैं, या ठिकाणी येशू म्हणतो अगर आपकी नींव मजबूत होना है, जर तुमचा पाया मजबूत व्हायला हवा आपका आहे, जीवन रूपी जो इमारत अगर मजबूत बनना है, जर तुमची जीवन रूपी इमारत तुम्हाला मजबूत तो करायची यहाँ यीशु मसीह कह रहे तर हैं, या ठिकाणी येशू जो म्हणतो मैं कह रहा हूँ उसको आपको सुनना पड़ेगा। जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला ऐकावं लागेल सिर्फ सुनना नहीं पड़ेगा, आणि फक्त ऐकायचंच वो नाही करना पड़ेगा। तर ते करावंही लागेल. क्यों? का? आगे वो कहते हैं, पुढे तो असं म्हणतो जो कुणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो.
तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. वो कह रहे कि अगर मेरी आप सुनोगे और वैसा करोगे तो एक ऐसा मनुष्य के समान आप होंगे जिसने अपना घर बनाया है. तो असं म्हणतो की जर तुम्ही माझं ऐकाल आणि त्याप्रमाणे कराल तर तो कुणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा होईल. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा त्यांचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. मजबूत घर अगर बनाना है, आणि जर मजबूत घर बनवायचंय, हमारा जीवन ना गिरे, आमचं जीवन पडू नये, तो यीशु ने जो कहा है तर येशू जो म्हटला उसकी नींव पर हमको अपनी इमारत को बांधना होगा. आणि त्याच्या पायावर आम्हाला आमची इमारत बांधावी लेकिन लागेल. यहाँ पे यीशु मसीह खुद कह रहे हैं पण या ठिकाणी येशू स्वतः म्हणत आहे, उसने जिसने घर बनाया ज्याने घर बांधलं उस घर को आंधी आई, त्या घरावरती पूर आला, तूफान आया, वादळ आलं, बाढ़ें आई, पूर आला, लेकिन उस घर को लगा है, आणि त्या घराला लागला, लेकिन वो घर गिरा नहीं, पण ते घर काही पडलं नाही, वो मजबूत खड़ा रहा. कारण ते मजबूत होत. क्यों? क्या कारण था मजबूत खड़ा होने आता का? काय कारण होतं की ते पडलं नाही, ते मजबूत उभं राहिलं. क्योंकि परमेश्वर यहाँ लिखा है उसकी जो नींव थी वो मजबूत थी. कारण परमेश्वराने या ठिकाणी लिहिलंय की त्याचा पाया भक्कम होता उसने गहराई में वो लेकर गया. आणि तो पाया तो खोल पर्यंत खणला होता. इसलिए उसकी इमारत जो है उस वजन को उठा सकती आणि थी. म्हणून त्या इमारतीचं वजन तो पाया उचलू शकला. कितना भी उसको अगर तकलीफ दिया, बारिश आई, तूफानें आई, आंधियां चली, उस घर को लगी, आणि किती वादळ वारं पूर आलं आणि त्या घराला लागलं, वो गिरा नहीं है. ते पडलं नाहीये. कई बार हमारे जीवन में भी इतने सारे चीजों से हम गुजरते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही बऱ्याचशा पेच प्रसंगांमधून जातो, लेकिन हमारी इमारत गिर जाती पण है. आणि आमची इमारत ढासळते, पडते. विश्वासियों में आपसे कहना चाहता हूँ, विश्वासणाऱ्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे जीवन में कितने भी आंधी और तूफान उठ जाए, आमच्या जीवनामध्ये कितीही वादळ आणि वारं येऊ दे, हमें गिरना नहीं है. आम्हाला पडायचं नाही, हमें गिरना नहीं है. आम्हाला पडायचं नाही. आपके और मेरे जीवन में वो तूफान आएंगे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती वादळ येणार आहेत वो लगेगा. आणि ते लागणार आहे. घर को लगा है. आणि त्या घराला लागलंय. बाइबल कहते हैं घर को लगा है. आणि बायबल असं सांगतं की घराला लागलंय. कई बार ऐसे तूफान उठेंगे हमारे जीवन में जो हमें लगेंगे. बऱ्याचदा अशी वादळ उठतील आमच्या जीवनामध्ये जी आम्हाला लागतील. ऐसा लगेगा कि मेरा पूरा जो इमारत है वो गिरने की कगार पर है. आणि असं वाटेल की आता जी माझी इमारत आहे पूर्ण पडायच्या मार्गावर आहे. लेकिन अगर आपकी और मेरी नींव अगर मजबूत है, पण तुमची आणि माझा पाया जर मजबूत आहे, कितने भी तकलीफ देने वाली तूफान उठ मग जाए, कितीही त्रास देणारे वादळ उठू देत, ये इमारत कभी गिरेगी ही नहीं. इमारत कधी पडणार नाही. ये इमारत कभी गिरेगी नहीं. ही इमारत कधी पडणार क्योंकि नाही. ये इमारत जो है ना, ये यीशु मसीह जो नींव है ना, उसके ऊपर बनी हुई इमारत है. कारण की ही जी इमारत आहे येशू म्हटलेल्या खडकावरती उभी राहिलेली आहे. ये इमारत कभी गिरेगी नहीं. आणि म्हणून ही इमारत कधी पडणार नाही. इसलिए यहाँ पे लिखा पीढ़ी से पीढ़ी, आणि म्हणून पिढ्यानपिढ्या असं लिहिलेलं आहे. पीढ़ी से पड़ी हुई इमारत को तो उठाएगा, आणि पिढ्यानपिढ्यांपासून पडलेल्या इमारती तू उभारशील असं तो म्हणतो. नींव पर उठाएगा. आणि त्याच्या पाये तो उचलेल. देखो प्रेरित और भविष्यवक्ता की नींव पर ये घर बना है. आणि प्रेषितांच्या आणि भविष्यवक्तांच्या पायावरती ही इमारत उभी आहे. प्रेरित ये नए नियम के परमेश्वर के सेवक है, आणि प्रेषित हे नवीन करारामध्ये देवाचे सेवक आहेत. और पुराने नियम में भविष्यवक्ताओं की सेवा हम देखते आणि हैं. जुन्या करारामध्ये आम्ही भविष्यवक्त्यांची सेवा ये पाहतो. दोनों अलग नहीं है. आणि हे दोघंही काही वेगळे नाही. इसलिए इफिस दूसरा अध्याय 20 से 22 वचन में लिखा आणि है, म्हणून इफिस्करास पत्राचा दुसरा अध्याय 20 आणि 22 वचन आम्हाला सांगतं ये प्रेरित और भविष्यवक्ताओं की नींव पर बांधी हुई इमारत की है, ही प्रेषित आणि भविष्यवक्त्यांच्या पायांवरती बांधलेली इमारत आहे. जिसके कोने का पत्थर यीशु मसीह है. आणि ज्याची कोन शिला स्वतः येशू आहे. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, अपनी जो इमारत है ना, आपली जी इमारत आहे ना, उसको अच्छी गहराई वाली नींव पर आप बनाए. तिला चांगल्या खोलवर खणलेल्या पायावरती उभी करा. आमीन. आमेन. जिंदगी में कितने भी तूफान उठने दो, हमारी इमारत नहीं गिरेगी. मग जीवनात कितीही वादळ वारं उठू दे, आमची इमारत पडणार नाही. कई लोगों को हम देखते हैं इमारत बहुत जल्दी से धस जाती है. बऱ्याचदा आम्ही पाहतो की जी त्यांची इमारत आहे ती ढासळते. थोड़ा सा तूफान उठा, थोडस वादळ उठलं, हम बेचैन हो जाते हैं. आम्ही अस्वस्थ होतो. लगना तो दूर है, लागणं तर फार लांब. अगर लग गया तो समझो फिर हमें पता ही नहीं चलेगा हम कहाँ हैं. आणि लागलं तर मग विचारूच नका आम्ही कुठं असू. अभी हवा चली है, आता तर नुसतं हवा सुटली आहे उसमें हम डर जाते हैं. आणि त्यातच आम्ही घाबरून जातो. लगा तो कैसा करेंगे हम. आणि जर ते वादळ लागलं तर काय होईल. लेकिन हम वो लोग हैं पण आम्ही असे लोक आहोत जिसने अपने नींव को यीशु मसीह चट्टान पर रखा हुआ है. ज्यांनी आपला पाया ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती उभारलेला आहे. लगने
कितना लगना है लगने आणि दो, किती लागायचं लागू देत, ये इमारत नहीं गिरेगी, ही इमारत पडणार नाही, ये इमारत नहीं गिरेगी। ही इमारत पडणार नाही। इसलिए यीशु मसीह ने कहा आणि है, म्हणून येशू म्हणतो, इसलिए पहला कुरिन्थियों के 3 अध्याय 9 से 15 वचन पढ़ते हैं, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पहिलं कोरिन्थीय पत्र याचा 3 अध्याय 9 ते 15 वचन वाचतो, वहां पे बहुत खूबसूरती के साथ पौलुस ने लिखा है, आणि त्या ठिकाणी खूप सुंदररित्या पाऊल असं लिहितो, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत। हम परमेश्वर के सहकारी का मतलब है परमेश्वर के साथ काम करने वाले हैं, तुम्ही देवाचे शेत आहात, हम परमेश्वर के खेत हैं। देवाची इमारत। देखो यहाँ पे परमेश्वर ने, पौलुस यहाँ कहता है कि आप और मैं परमेश्वर के सहकर्मी हैं और उसकी इमारत हैं। या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की तुम्ही आणि मी देवाचे सहकारी आहोत, त्याची इमारत आहोत, हम इमारत हैं। आम्ही इमारत आहोत। हाँ, माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरांच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला। सुनिए, पौलुस यहाँ कह रहा है, पाऊल या ठिकाणी म्हणतो, आपको और मुझे अपनी नींव को कुशल कारीगर की तरह अपने जीवन को बांधना है। तुम्हाला आणि मला आपलं जीवन जे आहे कुशल कारागिरांच्या पद्धतीप्रमाणे बांधायचं आहे। कुशल कारीगिरी मालूम है आपको? कुशल कारागीर माहिती कुशल कारीगिरी कुशल कारागीर माहिती आहेत का? आपको मालूम है कुशल का मतलब क्या होता है? कुशल याचा अर्थ काय? जिसके पास में स्किल है। ज्याच्याकडे स्किल आहे। आप अगर किसी को लेकर आएंगे, बोलेंगे मेरी बिल्डिंग को बांध दो, वो सीधे से नहीं बांध पाएगा। आणि कुणालाही उचलून आणलं आणि म्हणाल की माझी इमारत बांध, तो चांगल्या तऱ्हेने ती बांधू शकणार नाही। वो थोड़ा सा गलत काम कर सकता है। कदाचित तो वाकडं तिकडे ते बांधकाम करू शकतो। इसलिए मसीह जीवन जो है ना, वो कुशल कारीगिरी के जैसा आपको मुझे काम करना है। आणि म्हणून जेव्हा ख्रिस्ती इमारतीची वेळ येते बांधण्याची, त्यावेळेस आम्हाला कुशल कारागिरा प्रमाणे ती बांधली पाहिजे। हमको कुशलता के साथ में, होशियारी के साथ में उसको सीख कर अपने जीवन की इमारत को बांधना है। आणि कुशलतेने हुशारीने शिकून मग आम्हाला ती इमारत बांधायची। अगर वैसे हम बांधेंगे आणि जर त्या प्रकारे आम्ही ती बांधू, तो आगे कहता है, तर पुढे तो असं म्हणतो, आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे, तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे। हम बांधकाम कैसा कर रहे हैं सभी ने इसको जांचना है। आणि आम्ही कसं बांधकाम करतो याविषयी प्रत्येकाने जपावं। आगे पुढं, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, देखो यीशु मसीह ये न्यू है, त्याच्या वाचून दुसरा पाया कुणाला घालता येत नाही। दूसरा न्यू हो ही नहीं सकते, त्याच्याशिवाय दुसरी पाया असू शकत इसलिए अपने जीवन को, आणि म्हणून आपलं जे जीवन जो आहे, यीशु मसीह न्यू है, ज्याचा पाया येशू आहे, उसके ऊपर अपनी इमारत को बांधना। त्याच्यावरच आपली इमारत बांधली सिर्फ पाहिजे। यीशु मसीह जो न्यू है, फक्त येशू ख्रिस्त जो पाया आहे, उसी पर अपनी इमारत को बांधना। त्याच्यावरच आम्ही आपली इमारत बांधायला हवी। आगे आगे वो कहता है, पुढं देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, पौलुस कहता है, पाऊल असं म्हणतो, या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल। हाँ। तो दिवस ते उघडकीस आणील, हाँ। कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल। सुनिए, बहुत जल्दी यीशु मसीह हमें लेने के लिए आ रहा है। लवकरच येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरता येणार आहे। आपको मालूम है, माहितीये का हो? हमें कोई दुनिया का कोई मंत्री या दुनिया का कोई लोग लेने नहीं आ रहा आम्हाला या जगाचा कुठला मंत्री किंवा कुठले विशिष्ट लोक घ्यायला येणार नाहीये। है। सृष्टिकर्ता परमेश्वर में लेने के लिए तर आ रहा है। निर्माण करता येशू आम्हाला घ्यायला येणार आहे, वो लेने के लिए आ रहा है। आणि तो घ्यायला येत आहे। दुनिया की आप आंख उठाकर देखो दुनिया में क्या चल रहा है, जर तुम्ही डोळे उघडून पाहिलं की या जगामध्ये काय घडत और आहे, बहुत जल्दी ही मेरा यीशु हमें लेने के लिए आ रहा आणि है। लवकरच माझा येशू तुम्हाला आणि मला घेण्याकरता येणार आहे। लेकिन यहाँ वो पौलुस यहाँ कह रहा पण है या ठिकाणी पाऊल असं म्हणतो कि मेरा बांधकाम मैंने कैसे किया है, मैंने कैसी अपनी इमारत को बांधा है, हमें जांचना है। मी माझं बांधकाम कसं केलंय याच्याविषयी जपायला हवं, ते पाहायला हवं। अगर वो बांधकाम ठीक से नहीं हुआ है जर ते बांधकाम व्यवस्थित झालेलं नाही तो अग्नि के साथ में उसकी परीक्षा होने वाली है। तर त्याची परीक्षा अग्नीद्वारे होणार आहे। इसलिए अब हमारी इमारत को ठीक से बांधने का काम आपको मुझे करना आणि है। म्हणून आपली जी इमारत आहे ती व्यवस्थित बांधण्याचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे। इसलिए न्यू क्यों महत्वपूर्ण है? आणि म्हणून हा पाया का महत्वपूर्ण आहे? बांधने के लिए महत्वपूर्ण है। बांधण्याकरता महत्वपूर्ण आहे। इसलिए आप और मैं खात्री लायक, हमें खुद को खात्री होना है आणि म्हणून आमच्या कामाविषयी आम्हाला खात्री असायला कि हवी मैंने अपने काम को कैसा बांधा की है। मी माझं काम कशा प्रकारे उभारलंय किंवा बांधलंय। क्योंकि कुछ मसीह ऐसे होते कारण हैं की काही ख्रिस्ती असे असतात कि अपने जीवन को गहराई में नहीं लेकर जे जाते। आपलं जीवन खोलात घेऊन जात नाही। इसलिए पौलुस कहता है आणि म्हणून पाऊल म्हणतो इब्री 5:12 से 14 वचन में इब्री 5:12 ते 14 कि मध्ये, अभी तक आपको गुरु हो जाना चाहिए था,
अभी तक आपको गुरु हो जाना चाहिए था, आतापर्यंत तुम्हाला गुरु व्हायला हवं होतं, लेकिन अभी भी आप बालकों के समान आपका अपने जीवन को बिता रहे हैं। पण अजूनही तुमचं जीवन तुम्ही बालका समान जगत आहात. इसलिए जब हम मसीह में आते हैं, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये येतो आपका मेरा जीवन जो है एक स्तर से दूसरे स्तर, दूसरे तीसरे से बढ़ता चला जाना तर है। तो तेव्हा तुमचं आणि माझं जीवन एका स्तरापासून दुसरं आणि दुसऱ्यापासून तिसऱ्या स्तरावर वाढत गेलं पाहिजे. इसलिए यहाँ पौलुस कह रहा है आणि म्हणून या ठिकाणी पाऊल कि म्हणतो आप और मुझे गुरु हो जाना चाहिए था अब की तक। तुम्हाला आणि मला आतापर्यंत गुरु व्हायला हवं होतं, आपको फिर से वचनों की पहले शिक्षा मुझे देनी पड़ रही है। आणि तुम्हाला पुन्हा वचनांचे मुळाक्षरांपासून मला अभी भी शिकवावं. मुझे आपको दूध पिलाना पड़ रहा है। अजूनही मला तुम्हाला दूध पाजावं लागत, अभी भी आपको परमेश्वर की पहचान नहीं है। अजूनही तुम्हाला परमेश्वराची ओळख झालेली नाही. अभी भी आपका जो जीवन है बच्चों के जैसा हो रहा है। अजूनही तुमचं जीवन एखाद्या बालकाप्रमाणे आहे. अभी हम बच्चों जैसा ना बने। आता आम्ही बालकांसारखं होऊ नये. बालक कैसे पहचान में आते हैं, बालक कसे ओळखायला येतात कैसे प्रौढ़ व्यक्ति पहचान में आता आणि है। प्रौढ व्यक्ती कसा ओळखतात. एक फंक्शन है, एखादं काहीतरी समारंभ आहे एक फंक्शन में हम जाते हैं आणि त्या समारंभामध्ये आम्ही जातो और वहाँ पे अच्छा चिकन दालचा बनाया है। आणि त्या ठिकाणी चांगला चिकन दालचा बनवलाय अभी उन्होंने अपनी पद्धत से बनाया है। आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवला. अभी हमें जो बनाए उसको खा लेना है, आता ते जसं बनवलंय तसं आम्हाला खायचं आहे. लेकिन हम मसीह लोग हैं ना। पण आम्ही ख्रिस्ती लोक आहोत देखो ना. चिकन दालचा नहीं बनाना चाहिए था, थोड़ा मटन दालचा बनाना नाही, चाहिए था। चिकन दालचा नव्हता बनवायला पाहिजे, मटन दालचा बनवायला देखो पाहिजे. 2 ही पीस मिला है, मुझे 3 पीस क्यों नहीं दिया है? आणि मला 2च पीस मिळाले, मला 3 का नाही दिले मुझे 4 क्यों नहीं दिया है? आणि 4 का नाही दिले. हम अभी बच्चे के जैसे हम बात कर रहे हैं। अजूनही आम्ही लेकरांसमारे बालकांसमान बोलतो. हमें पीस मिले या ना मिले, आम्हाला पीस मिळो ना मिळो, तरी तो मिली है ना। रस्सा तर मिळालाय ना. रस्सा भेटलं की प्रभू धन्यवाद, रस्सा तर भेटलं। प्रभू धन्यवाद, रस्सा तरी मिळाला. काही लोकांना रस्सा पण खाता येत नाही, काही लोकांना रस्साही नाही येत खाता. तिखट रस्सा खाता येत नाही। तिखट रस्सा खाता येत. प्रभु तेरा धन्यवाद, रस्सा तो मैं खा सकता हूँ, प्रभू तुला धन्यवाद की मी हा रस्सा तरी खाऊ शकतो. क्योंकि लोगों की जो टेस्ट है ना चला गया है। कारण लोकांची चवच गेलेली आहे. हमारी चव तो अभी तक है ना भाई। आमची चव अजून आहे ना. इसलिए कभी भी कोई भी जो काम करते हैं आणि हम, म्हणून जेव्हा कुठलंही केव्हाही काम करतो हमें प्रौढ़ता दिखानी। आम्हाला त्यामध्ये प्रौढता दाखवायची. थैंक यू दादा, धन्यवाद दादा. कोई बात नहीं, पीस नहीं मिला तो काय हरकत नाही, पीस नाही मिळाला, दाल और चावल तो मिल गया। डाळ भात तर मिळाला. लेकिन हम मसीह लोग हैं ना, पण आम्ही ख्रिस्ती आहोत ना. कहीं भी जाएंगे कुठेही जाऊ हमारा नाम रोशन करके आते हैं। आमचं नाव मोठं करून येतो. हमारी चर्चा क्या चलती है, आमची चर्चा काय असते, यांनी 4 पीस टाकले पाहिजे तो वो हड्डी नहीं दिया, टंगड़ी, आणि यांनी ती तंगडी नाही दिली और उसको ढूंढते हैं बकेट आणि में, मग त्याला ते शोधतात बकेट में ढूंढते हैं। बकेट त्या बादलीमध्ये. कोई करने की जरूरत नहीं है हमें, काही गरज नाही. हम कहीं भी जाएंगे, तुम्ही कुठेही जा, मेरी इमारत माझी इमारत ये नींव पर बनी हुई है। ही पायावरती बांधली मुझे गेली. खाना नहीं मिलेगा, मैं प्रभु का धन्यवाद करके आऊंगा। मला जेवण नाही मिळालं, मी देवाचे आभार मानून मुझे निघून कुर्सी नहीं मिली, मैं नीचे बैठकर खाना खा के येईन. मला आऊंगा। खुर्ची नाही मिळाली, मी खाली बसून जेवून येईल. कोई आदर सम्मान नहीं मिला, कोई बात नहीं, काही आदर सन्मान नाही मिळाला, हरकत नाही. मैं प्रभु का धन्यवाद देते हुए आगे बढ़ूंगा। मी देवाला धन्यवाद देत पुढे जाईन. लेकिन हम मसीह लोग हैं, पण आम्ही ख्रिस्ती आहोत अगर सम्मान नहीं मिलता तो गाल फूक जाते हैं। आणि जर सन्मान नाही मिळाला तर गाल फुकतात आमचे. फूकना तो दूर है, जो देखना भी मना कर देते हैं, देखते भी नहीं। आणि मग बघतही नाही हाच तिकडे. व्यक्ती होता ज्यांनी चिकन नहीं दिला, हाच आहे तो व्यक्ती ज्याने चिकन नाही दिलं. सॉरी। बढ़िया खाना खिलाते दादा हमारे। अच्छा, मीटिंग होती है, आणि जेव्हा मीटिंग असते हम प्रभु का मीटिंग में हम प्रभु के वचन को सीखने आते हैं। आणि मग त्या मीटिंग मध्ये सभेमध्ये आम्ही देवाची वचनं शिकण्याकरता येतो. मैं जितना वचन सीखूंगा उतना मेरे जीवन की गहराई में मैं जाऊंगा, आणि जितकं मी वचन शिकीन तितकं माझ्या जीवनामध्ये मी खोलवर जाईन. और इस मीटिंग के लिए रजिस्ट्रेशन नोंदणी आणि देनी मग पड़ती है। या सभांसाठी आम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी कुछ लागते. भाई लोग रजिस्ट्रेशन फीस रख देते हैं, आणि काही भाऊ लोक आहेत जे रजिस्ट्रेशन फी ठेवतात, क्योंकि उनको बहुत सारा सामान, बहुत सारी चीजें खरीदनी पड़ती है। कारण की बऱ्याचशा गोष्टी त्यांना खरेदी करायच्या वो असतात. तो 50% भी फीस नहीं लेते,
आणि ती जी फी ते आकारतात जो ती अर्धा म्हणजे 50% देखील नसते, उससे ज्यादा खर्च हो जाता है। त्याच्यापेक्षा अधिक खर्च होत अगर असतो. 200 रुपये हम रजिस्ट्रेशन रखते हैं जर आम्ही 200 रुपये रजिस्ट्रेशन तो ठेवतो 800 रुपये खर्च होता है, तर 800 रुपये खर्च होतात. लेकिन वो 400 रुपये 600 रुपये वो कहाँ से लाते हैं उन्हें मालूम है। पण ते 400-600 रुपये कुठून आणतात ते नाही माहित. लेकिन उसमें भी मसीह लोग बोलते हैं, पण त्यामध्ये देखील ख्रिस्ती लोक म्हणतात, सच्चे मसीह लोग, खरे ख्रिस्ती लोक 200 रुपये ठेवले असं कुठे असतं का? 200 ठेवलेत असं कुठं असतं का? ऐसा नहीं होना चाहिए। असं नसायला पाहिजे. 500 रुपये रखे ऐसा कैसे हो सकता? 500 ठेवले असं कसं? यीशु ने कहाँ पे फीस लिया? येशूने कुठं फी घेतली? यीशु ने कहाँ पे रजिस्ट्रेशन लिया? येशूने कुठं रजिस्ट्रेशन घेतलं? यीशु कहाँ पर मीटिंग करते थे मालूम? येशू कुठं मीटिंग करायची माहितीये? जंगलों में करते थे, जंगलामध्ये धूपों में करते थे। आणि उन्हामध्ये. हम तो मीटिंग फैन में और एसी में करते हैं। आम्ही फॅन आणि एसी मध्ये मीटिंग्स करतो. इसका लाइट बिल आता है। त्याच्या मागे भरपूर लाईट बिल आहे, हाँ, वो सब हॉल का पैसा लगता है। हॉलचे पैसे लागतात. ये हम मसीह लोगों ने विचार करना है। आता हा विचार ख्रिस्ती लोकांनी अशा पद्धतीने करावा. यही तो जीवन की नींव है हमारे। आणि हे तर आमच्या जीवनाचा पाया आहे. ब्रदर आप 200 ले रहे हैं ना, तुम्ही 200 देताय ना, मैं 400 दूंगा ब्रदर। मी 400 देतो. कोई ऐसा व्यक्ति है जो आप गांव से बुला रहे हैं, उसका पैसा मैं दूंगा कुणी brother। असा व्यक्ती आहे जो गावाकडनं तुम्ही बोलवलेला आहे आणि तो पैसे भरू शकत नाही, ये हम कहने वाले होने चाहिए, आणि असं म्हणणारे तुम्ही आणि मी असा, क्योंकि हम मसीह लोग हैं। कारण आम्ही ख्रिस्ती लोक हम आहोत. खुद बढ़ते हैं, आम्ही स्वतः वाढतो लोगों को बढ़ाते हैं। आणि इतरांनाही वाढवतो. हम उनका जीवन यीशु जो चट्टान है उस पर खड़ा करते हैं। आणि आम्ही लोकांचं जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभं और करतो. जब हम साथ में काम आणि करते हैं, जेव्हा आम्ही सोबत काम भले करतो, अलग अलग मीटिंग चल रही है, कदाचित वेगवेगळ्या सभा असतील, महिलाओं के बीच में काम कर रहे हैं, आम्ही महिलांमध्ये काम करतो, जो महिलाओं को मजबूत कर रहे हैं, ज्या महिलांना आम्ही भक्कम जो करतो, ब्रदर हैं ब्रदर लोगों में काम कर रहे जे हैं, ब्रदर आहेत ते ब्रदर लोकांमध्ये उनके काम जीवन को मजबूत कर रहे हैं। त्यांचं जीवन ते मजबूत यूथ जो काम कर रहा है, टीनेज जो काम कर रहे हैं, संडे स्कूल जो काम कर रहा है, ये सब अपने तरह से काम कर रहे आणि हैं। युथ आहे, संडे स्कूल आहे, टीनेज आहे, सगळं आपलं आपलं काम करतात. लेकिन ये सब काम हम क्यों कर रहे पण हैं? हे सगळी कामं ही का करत आहेत? मसीह के चर्च को मजबूत करने के लिए, ख्रिस्ताची मंडळी भक्कम करण्यासाठी, लोगों के जीवन को मजबूत करने के लिए। लोकांचं जीवन मजबूत करण्यासाठी. ये तुम आप आपका काम करो, आप आपका काम करो, मैं उस टीम में शामिल नहीं होऊंगा, मैं इस टीम में शामिल नहीं होऊंगा। ये बालक के जैसा हम कर रहे आणि हैं। तुम्ही तुमचं काम करा, मी माझंच काम करणार आणि मी त्याच्यामध्ये येणार नाही, हे बाळका समारंभ बोलणं झालं. वो उनका टीम है, वो देख लेंगे। ते त्यांची टीम आहे, ते बघून घेतील. उल्टा हमें ये बोलना चाहिए, उलटा आम्हाला असं बोलायला ब्रदर, हवं, मुझे स्किल आता है इसके अंदर, मला हे स्किल आहे, मैं आपके लिए मदद करता मी हूँ, तुम्हाला मदत करतो, मैं इस टीम के लिए मदद करता हूँ, मी या टीम साठी मैं मदत उस टीम करतो, के लिए मदद मी करता या हूँ। टीम साठी तो मदत ये करतो. हमारी प्रौढ़ता दिखती है। याच्यामुळे आमची प्रौढता इन दिसते. सब का एक ही मकसद कारण है, या सगळ्या गोष्टीचं जे उद्देश आहे ते एकच आहे, मसीह का राज्य को बढ़ाना है, देवाचं ख्रिस्ताचं राज्य वाढवणं, लोगों के जीवन को बढ़ाना है। लोकांचं जीवन वाढवणं. मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, कल जाकर ऐसा भी हो सकता है, मैं ये कबूली नहीं दे रहा हूं, मैं ये हो सकता है, मी उद्या जाऊन असंही होऊ शकतं, मी ही काही कबुली देत नाही, पण असं होऊ शकतं चर्च बंद हो सकते हैं। की चर्च बंद होऊ शकतं. आप कहाँ पर आराधना करेंगे? कहाँ आराधना करेंगे? आणि मग कुठं आराधना करणार? आपको लोग बोलेंगे, तुम्हाला लोक बोलतील आपको यीशु को छोड़ना पड़ेगा। की तुम्हाला येशूला सोडावं लागेल. क्या आप मरने के लिए तैयार होंगे उस समय? तुम्ही त्यावेळेस मरण्यासाठी तयार व्हाल का? इसलिए अभी से आणि म्हणून आत्तापासून अपने जीवन को आपलं जीवन इतना मजबूत बना दे। एवढं भक्कम करा. अगर मैं यीशु के लिए मर भी गया ना, जर येशूसाठी मी मेलो जरी, मेरे मरने से हजारों लोग खड़े हो जाना है। माझ्या मरण्याने हजारो लोक उभे राहतील. ऐसा खड़ा करना है असं उभं करायचं जो अपने जीवन को देने के लिए तैयार जे हो जाए। आपलं जीवन देण्याकरता तयार आप होतील. पहले कलशे को देखिए, पहिली मंडळी पहा, अपने 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 परिवारों का जीवन उन्होंने दे दिया। आपल्या कुटुंबाचं जीवन त्यांनी दिलं उनके 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 लोग खुद के जीवन उन्हें बलिदान कर दिया, आणि त्यांनी स्वतःचं जीवन बलिदान लेकिन केलं. यीशु मसीह को नहीं छोड़ा। पण त्यांनी येशूला काही सोडलं नाही. उन्होंने यीशु को मजबूत पकड़ के रखा। तर येशूला त्यांनी मजबूत पकडून ठेवलं. आज कितने लोग अगर ऐसा सिचुएशन हमारे जीवन में आ जाए, हम यीशु को पकड़ के रहेंगे या उसको छोड़ देंगे। आणि अशी परिस्थिती जर आमच्या जीवनामध्ये आली तर आम्ही येशूला पकडून ठेवणार का सोडून देणार? इसलिए अपने जीवन की इमारत को ना नींव पर खड़ा करके आणि रखें। म्हणून आपली जीवन रूपी इमारत आहे ना, ही भक्कम पायावर उभी केली. इसलिए हम एक दूसरे को मदद और जीवन को बांधने के लिए, जीवन बांधण्याकरता किसी का जीवन ना गिरे, कुणाचंही जीवन पडू नये इसलिए उसको संभालना है। म्हणून त्याला सांभाळायचं. यस ब्रदर, आप भी काम करिए, मैं आपके पीछे हूँ। हा भाऊ, तुम्ही काम करा, मी तुमच्या मागे. मुझे स्किल आती है, मैं मदद मला करूंगा। ही स्किल आहे, मी तुम्हाला मदत करतो. आप पीछे ना जाएं। तुम्ही मागे वळू नका. आप भी काम मत करो, मैं भी नहीं करूंगा, वो अपना आप देख लेंगे। आणि तुम्ही पण नका करून, मी पण नाही करत, ते त्यांचं बघून घेते. ये बच्चे के समान है, हे बालका समान आहे. हम बड़े बनना है। आम्हाला प्रौढ व्हायचंय. हाँ, और आने वाले दिनों आप ये इस दुनिया के अंदर बहुत सारी ठग विद्या
और चतुराई के साथ में प्रभु के वचन को पेश किया जाता है। आणि आजकालच्या जगामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे चुकीच्या गोष्टीच्या द्वारे फसवणुकीच्या द्वारे वचन शिकवली और जातात जो बच्चों के समान बिहेव करते हैं आणि जे बालका समान त्यांची वागणूक आहे वो फंस जाते हैं ते उसके अंदर, त्याच्यामध्ये फसतात उसके अंदर फंस जाते हैं। त्याच्यामध्ये ते फसतात इसलिए यीशु मसीह ने कहा आणि म्हणून येशू म्हणतो मत्ती 24:4 के अंदर, मत्ती 24:4 मध्ये सावधान रहे, सावधान रहा कोई तुम्हें भरमाने ना की पाए, कुणी तुम्हाला भ्रमात पाडू कोई नये कोई आपको बहका ना पाए। आणि कुणी तुम्हाला फसवू नये। सुनिए, ऐका, आज इस दुनिया के अंदर बहुत सारे प्रचार निकले हैं, आज या जगामध्ये बरेचसे असे प्रचार निघाले भरमाने वाले प्रचार जे हैं, फसवणुकीचे आहेत, बहकाव के प्रचार हैं, बहकवणार आहेत, वो हमें बहका सकते ते हैं आम्हाला भटकवू और शकतात बहुत सारे लोग उसमें चले भी गए आणि हैं, बरेचसे लोक त्यात गेले देखील, बहुत सारे लोग चले गए हैं। बरेचसे लोक गेले देखील। इसलिए यीशु मसीह ने कई हजारों साल पहले इसको लिख दिया आणि है। म्हणून काही किती हजार वर्षापूर्वी येशूने लिहून वो ठेवलंय। कह रहा है तो म्हणत आहे सावधान रहो, सावधान राहा। सब मिलकर बोले सावधान रहो, पड़ोसी को बोलना सावधान रहो, सावधान रहो। अरे जोर से बोलो रे भाई, जोर से बोलो सावधान रहो। सावधान रहो। पड़ोसी को बोलना सावधान रहो। हाँ, जोर से बोला तो छटक जाता। कई बार प्रचार करते करते स्वर्ग से निकल जाते हैं। ठीक है। प्रभु ने कहा प्रभु म्हटला सावधान रहे। सावध असा। क्यों सावधान रहे? का सावध असायचं? आपको कोई भरमाने ना की पाए। तुम्हाला कोणी फसवू नये। भरमाने वाले आने वाले हैं, फसवणारे येणार आहेत, आने वाले ने आ गए हैं, येणार नाही, आलेले आहेत। और वो कैसे भरमाएंगे? आणि कसे फसवणार? इब्री 13:9 में लिखा है, इब्री 13:9 मध्ये असं वो सांगितलं। कह रहा है तो म्हणतो नाना प्रकार के विचित्र उपदेशों से ना भरमाए। विविध आणि विचित्र शिक्षणाने भडकू जाऊ नका। सुनिए, यहाँ लिखा है विविध, विविध, अनेक प्रकार के, विचित्र प्रकारचे। और विचित्र, विचित्र का मतलब क्या है? विचित्र याचा अर्थ जिसको कोई चित्र नहीं है। ज्याला काही चित्रच नाही। और विचित्र का मतलब, विचित्र का मतलब जिसको कोई चित्र नहीं है, जिसका कोई आकार नहीं है, ऐसे विचित्र उपदेश आने वाले हैं। आकार विरहित असे उपदेशक और येणार वो आ चुके हैं। आणि ते आलेत अलग अलग उपदेश आज लोग दे रहे हैं, आणि वेगवेगळे विचित्र उपदेश आज ते देतात और लोग फंस रहे हैं आणि उसमें। लोक त्याच्यात कौन फंस रहा है? आणि कोण जो फसते? 20 साल से मसीह में है, जे 20 वर्षापासून प्रभु जो मध्ये, 25 साल से मसीह में है, 25 वर्षापासून प्रभु जो मध्ये, 30 साल से मसीह में है, 30 वर्षापासून इन प्रभु मध्ये। विचित्र उपदेशों से फंस गए हैं, आणि या विचित्र उपदेशांमध्ये ते फसलेले और वो आहेत पीछे, उनका जीवन पीछे चला आणि गया। त्यांचं जीवन मागे वळालेलं आहे। इसलिए यीशु ने पहले कहा था आणि म्हणून येशू आधीच म्हटलाय आप भरमाए ना जाएं। तुम्ही फसले जाऊ तो नका। कैसे भरमाए जाएंगे? कसे फसवणे जाणार विचित्र आहे? उपदेशों के द्वारा। विचित्र उपदेशांनी। ये आखिरी समय में, हे शेवटच्या दिवसांमध्ये, आखिरी समय में हा अखेरच्या दिवसांमध्ये आत्माओं को परखना है, आत्म्यांना पारखायचंय, आत्माओं को परखना है, आत्म्यांना पारखायचंय, झूठे भविष्यवक्ताओं को परखना है। खोट्या भविष्यवाण्या करणाऱ्यांना पारखायचंय। इसलिए पहला तीसरी 5:19-21 में लिखा आणि है म्हणून पहिलं तसली 5 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये लिहिलंय, आत्माओं को परख लो, आत्मांना पारखा। और जो भविष्यवाणी है उसको भी हम परखना है। आणि ज्या भविष्यवाण्या आहेत त्यांना देखील पारखायचंय। जो मेरे लायक चीजें हैं जे माझ्या लायक गोष्टी उसको आहेत पकड़ के रखें, त्यांना धरून और ठेवा बाकी की चीजों को छोड़ आणि दें। बाकीच्या गोष्टी सोडून द्या। इसलिए म्हणून यशायाह 8:20 वचन में लिखा है, यशाया 28 8 यशाया 8 आणि 20 वचनामध्ये लिहिलंय। वो कह रहा है तो म्हणतो नियमशास्त्र व साक्ष यांकडे पहा। हाँ, कहाँ देखना है? सुनिए, कहाँ देखना है? विचित्र उपदेशों के पास नहीं देखना, विचित्र उपदेशांकडे नाही पाहायचं। हमें कहाँ देखना है? आम्हाला कुठं जो पाहायचं? ये उपदेश दे रहे हैं जे हे उपदेश देत ये आहेत बाइबल के हिसाब से है क्या? हे बायबल अनुसार आहे का? तो ये वहां पे अपने नजरों को काट के रखना आणि है। त्या ठिकाणी आपली नजर लावायची। वो आगे कह रहा है पुढे असं म्हणतो, नियमशास्त्र व साक्ष यांकडे पहा, याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्चय प्रभात समय नाही। वो कह रहा है अपना ध्यान जो नियम शास्त्र पर लगाओ। आणि तो म्हणतो की आपलं लक्ष त्या नियमशास्त्राकडे लावा। आखिरी दिनों में शेवटच्या दिवसांमध्ये झूठे भविष्यवक्ता उठने खोटे वाले, भविष्यवक्ता उठणार आहेत। प्रकाशित वाक्य में लिखा है प्रगटीकरणामध्ये लिहिलंय, आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसांमध्ये झूठे भविष्यवक्ता खोटे भविष्यवाण बड़े बड़े चमत्कार करेंगे। मोठे मोठे चमत्कार करतील, जो यीशु करते हैं जे येशू करत होते उससे भी बड़े बड़े चमत्कार करेंगे। त्याच्यापेक्षा मोठे करतील, चमत्कार होंगे। चमत्कार होणार। देखिए, जब मूसा को फारो राजा के समय भेजा, जेव्हा मोशेला फारो राजाच्या वेळेला पाठवलं, और मूसा ने भी चमत्कार किया, मोशेने पण चमत्कार और केले वहां पे जो जादूगर थे उन्होंने भी चमत्कार आणि किया, त्या ठिकाणचे जे जादूगर होते त्यांनी देखील वो भी चमत्कार चमत्कार करते हैं। ते देखील चमत्कार करतात। फर्क क्या है? फरक काय? वो भी चमत्कार कर रहे हैं, ते पण चमत्कार लेकिन करतात, आने वाले दिनों में पण येणाऱ्या दिवसात ऐसे चमत्कार करेंगे असे चमत्कार करतील जिससे भले भले मसीह लोग फंस जाएंगे। ज्याच्यामध्ये चांगले भले ख्रिस्ती लोक फसतील। प्रकाशित वाक्य में लिखा है प्रगटीकरणामध्ये लिहिलंय, मूर्तियां बोलने लगेगी, मूर्त्या बोलायला लागतील,
अद्भुत चमत्कार होंगे, अद्भुत चमत्कार होतील. लेकिन हमारा जीवन अगर नींव पर बंधा हुआ है, पण जर आमचं जीवन चांगल्या पायावरती बांधलेलं असेल हम उसमें फंसेंगे तर नहीं. आम्ही त्याच्यात फसणारच नाही. अपना फाउंडेशन जो है कारण आमचं जे पाया आहे उसको वचन पर बनाना है. त्याला वचनामध्ये बांधायचंय. हमें किससे परख करना है? आणि आम्हाला कशाने पारख करायची? वचन से, वचनाद्वारे. वचन से. वचनाद्वारे. इसलिए भविष्य वाणियों के पीछे मत भागो. आणि म्हणून भविष्यवाण्यांच्या मागे धावू नका. किसके पीछे भागना है? कुणाच्या मागे धावायचं? यीशु के वचन के पीछे. येशूच्या वचनाच्या मागे. उसके वचन पे भागोगे, त्याच्या वचनांवरती धावा जीवन स्थिर तर रहेगा, जीवन स्थिरावेल, खड़ा रहेगा. उभं राहील. आंधी तूफान लगेंगे, वादळ वारा येईल, लेकिन ये कभी गिरेगा पण ते नहीं. कधीच पडणार ये नाही. कभी गिरेगा नहीं. कधीच पडणार और नाही. जिसका जीवन नींव पर आधारित है आणि ना, ज्याचं जीवन त्या पायावरती आधारित आहे उसके चेहरे पे हमेशा मुस्कुराहट रहती है. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. वो रोता नहीं, तो रडत नाही. वो रोता नहीं. तो रडत नाही. क्यों नहीं रोता मालूम? का नाही रडत माहितीये क्योंकि का? मैं मेरी नींव जिस पे खड़ी है ना, कारण मी माझा पाया ज्याच्यावर उभा आहे ना, वो जिस परमेश्वर के ऊपर मेरा जीवन खड़ा है ना, ज्या परमेश्वर रूपी खडकावरती माझा पाया आहे वो असंभव बातों को संभव तो करता है. अशक्य गोष्टी शक्य करतो. इसलिए उसका चेहरा कैसा रहता है? आणि म्हणून त्याचा चेहरा कसा असतो? मातारपणी ही, बुढ़ापे में भी उसका चेहरा कैसा रहता है? म्हातारपणातही त्याचा चेहरा कसा असतो? टवटवीत. जोर से बोलो. तो पड़ोसी को बोला चेहरा टवटवीत रखो. कई बार ये टवटवीत खराब हो जाए. टवटवीत बऱ्याचदा हे टवटवीतपणा निघून जातो. सलमान खान की क्रीम लाओ या किसी भी लाओ, फेयर एंड लवली लाओ, आणि मग किती क्रीम लावली टवटवीत नहीं रहता. तर तो टवटवीत राहत नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि हमारा भरोसा ना प्रभु के वचन पर नहीं. कारण आमचा जो भरोसा आहे तो देवाच्या वचनांवरती नाही. कितने लोग आप विश्वास करते कि यीशु का वचन ये आकाश में स्थिर है, किती लोक विश्वास ठेवतात येशूचं वचन हे आकाशात स्थिर केलेलं आहे ये काम करेगा. आणि हे काम करणार आहे. यीशु का वचन काम करेगा. येशूचं वचन काम करणार आहे. भले आज नहीं करेगा, लेकिन कल पक्का करेगा. कदाचित आज नसेल केलं पण उद्या नक्की करणार आहे. क्योंकि उसका वचन उसके अनुसार काम करता है, हमारे अनुसार नहीं. कारण त्याचं वचन त्याच्या अनुसार काम करतं, आपल्या अनुसार लेकिन नाही. करेगा, पण तो करणार करेगा. करणार आपके और मेरे जीवन में काम करेगा. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करणार. यीशु मसीह ने चेलों को बिठाया नाव में, येशूने त्या शिष्यांना नावेमध्ये बसवलं उसको बोला पार चलो, आणि त्यांना म्हटलं पलीकडे चला, पार चलो. पलीकडे चला. शीशे बैठ गए शिष्य बसले और पार चलने लगे. आणि पलीकडे जाऊ और लागले. हमें मालूम है कि आप बीच में आंधी तूफान आणि उठने लगे. आम्हाला माहिती की अचानक मध्येच वादळ वारं सुटलं. 1 घंटे की यात्रा थी, 1 तासाचा प्रवास होता, लेकिन उनको 6 से 12 घंटे लग गए. पण त्यांना 6 ते 12 तास लागले. बीच में फंसे में. मध्येच फसले. अरे उगाच आलो आपण. अरे उगाच आलो. तिथे असतो तो बरं झालं असतो. वहीं पर रहता तो अच्छा होता था. तिथेच राहिलो असतं तर बरं झालं. यीशु ने जबरदस्ती भेज दिया. आणि येशूने उगाच पाठवलं. यीशु ने जबरदस्ती भेजा उनको. येशूने त्यांना मुद्दाम पाठवलं. जाओ पार चले जाओ. जा पलीकडे जा. इनका प्रॉब्लम क्या था मालूम? यांची समस्या काय होती माहिती? इन्होंने जो यीशु के शब्द थे पार चले जाओ, इस पे विश्वास नहीं किया. त्यांनी येशूने जे शब्द बोलले होते की पलीकडे जा, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला. यीशु ने कहा पार चले जाओ. येशू म्हटला पलीकडे जा. दुनिया की कोई ताकत उसके शब्द को मग रुका दे. येशूच्या त्या शब्दांपुढे ज्या जगातली कुठली ताकद नाही जी आम्हाला पलीकडे क्योंकि जाण्यापासून यीशु कौन थांबवेल. है? कारण येशू कोण आहे? शब्द है. शब्द आहे. यीशु कौन है? येशू कोण आहे? जिसने शब्द के द्वारा सब कुछ अस्तित्व में लेकर आया. ज्याने शब्दाच्या द्वारे सर्व अस्तित्वात आणलं. ये निसर्ग भी उसके शब्दों से बना हुआ है. आणि हा निसर्ग देखील त्याच्या शब्दांनी पानी बनलाय. भी उसके शब्दों से बना पाणी हुआ है. देखील त्याच्या शब्दांनी आंधी और बनलंय. तूफान भी उसके शब्दों से बने वादळ हुए आणि हैं. वारा देखील त्याच्या शब्दांनी बनले. अरे जिसने बनाया उसके शब्दों को कौन टाल सकता आणि है? ज्याने बनवलंय त्याचा शब्द कोण टाळू ये शकतो? इन्होंने शब्द बोलना चाहिए था. यांनी शब्द बोलायला हवा होता. इन्होंने कई बार यीशु मसीह को आंधी को रोकते हुए देखा है. यांनी कितीतरी वेळा येशूला वादळ आणि वाऱ्याला थांबवताना पाहिलेलं आहे. सुनिए सुनिए, ऐका. अभी आत्ता. अभी कुछ देर पहले काही नाव वेळापूर्वी में बैठने से पहले नावात इन्होंने एक बड़े बसण्या चमत्कार को देखा. यांनी मोठा चमत्कार पाहिला. 5000 लोगों को 5 रोटी और 2 मछली से खाना खिलाते 5,000 देखा. लोकांना 5 भाकरी 2 माशांमधून खाऊ घातलं गेलं. 20,000 लोगों ने खाना खाया. आणि 20,000 लोकांनी जेवण केलं. इन्होंने देखा, यांनी हे पाहिलं. इन्होंने देखा, यांनी पाहिलं. लेकिन इन्होंने भोजन खाकर इनका जो मन है कठिन हो गया पण है. हे भोजन खाल्ल्यानंतर यांचं मन कठीण झालं. इनका जो मन है कहीं और है. आणि यांचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. यीशु ने शब्दों से 5 रोटी और 2 मछली का चमत्कार किया. येशूने शब्दांनी 5 भाकरी 2 माशाचा चमत्कार केला. इन्होंने उसके पर ध्यान नहीं दिया. यांनी त्याच्यावरती लक्ष नाही दिलं. यीशु ने कहा येशू म्हटलं आप पार चले जाएं, तुम्ही पलीकडे जा. लेकिन यीशु के शब्दों पर ध्यान नहीं पण है. येशूच्या शब्दांवरती लक्ष नाहीये. जब तूफान उठा जेव्हा वादळ आलं तो इन्होंने उन तूफान को देखा, त्यावेळेस त्यांनी त्या वादळाकडे उन्होंने पाहिलं, आंधी को देखा. त्या वाऱ्याकडे पाहिलं. यीशु के जो शब्द थे येशूचे जे शब्द होते उन्होंने उसको पकड़ा ते नहीं. त्यांनी अगर वो पकडले नाही. कहते, आणि जर ते म्हटले अरे असते, यीशु ने कहा है येशू म्हटलाय आंधी तूफान सुन लो,
वादळ वारा तुम्ही ऐका. तुमको बनाने वाले परमेश्वर ने कहा है, तुम्हाला बनवणाऱ्या परमेश्वराने म्हटलंय, जो तुमको बनाया है, ज्याने तुम्हाला बनवलंय, ये झील ये समुद्र सुन ले, हे समुद्र तू ऐक. जो शब्द हमें दिए गए जे हैं शब्द आम्हाला दिले गेलेले आहेत वो तुझे बनाने वाले ने दिए ते हैं, तुला बनवणाऱ्याने और दिलेले उसने आहेत. कहा है आणि तो म्हटलाय पार चले जाओ, पलीकडे जा. तुम हमारा रास्ता रोक ही नहीं तर सकते. मग तुम्ही आमचा रस्ता रोखू शकत हम नाही. यीशु के नाम से कहते हैं. आम्ही येशूच्या नावात अगर म्हणतो. उन्होंने उस शब्द को कहा होता ना जर त्यांनी तो शब्द बोलला असता ना तो वो घुटने टेक देते, तर ते त्या ठिकाणी गुडघे टेकले क्योंकि असते. मेरे यीशु के नाम से हर एक घुटना टिकता कारण है, माझ्या येशूच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा हर एक टेकतो. घुटना टिकता है. प्रत्येक गुडघा टेकतो. निसर्ग भी घुटना टेकती है. निसर्ग देखील गुडघे टेकतो. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, कितने भी बड़ी समस्या आ जाए, किती मोठी समस्या येऊ देत, अपना ध्यान वहां केंद्रित ना करें. आपलं लक्ष इकडे तिकडे करू नका. आप यीशु के वचन पर तुम्ही ध्यान. येशूच्या वचनाकडे लक्ष यीशु ने द्या. कहा येशू म्हटला पार चले जाओ. पलीकडे जा. दुनिया की कोई ताकत नहीं मग या जगात कुठली ताकद नाही जो आपको रुका सके. जे आम्हाला थांबवू फिर उन्होंने ये शब्द बोला होता ना, शकते. हा शब्द जर ते बोलले असते ना सर्वसमर्थ प्रभु ने कहा है, की असं असं सर्व समर्थ परमेश्वर असं म्हटलंय, आपकी नाव आराम से उस पार चली तर जाती. तुमची जी नाव आहे ती आरामात पलीकडे गेली आखिर में क्या हुआ मालूम? असती. शेवटी काय झालं माहितीये का, यीशु मसीह उस नाव में बैठे येशू त्या नावेमध्ये और बसले जहां वो जाना चाहते आणि थे जिथे त्यांना जायचं होतं वो नाव उनको वहां लेकर ते गए. नाव त्यांना तिथे घेऊन गेले. यीशु को बिठाने के बाद, येशूला बसवल्याच्या शब्द को बिठाने के बाद, शब्दाला बसवल्याच्या शब्द को अपने नाव में लेने के बाद, शब्दाला आपल्या नावेमध्ये अगर घेतल्यानंतर पहले लिया होता तो अगोदरच कभी भी घेतलं असतं. उनकी नाव पहले चली जाती. तर अगोदरच घेतलं असतं तर ती नाव अगोदरच गेली असती. आमेन. आमेन. हमारा जीवन मसीह के वचनों पर बनाना है. आमचं जीवन ख्रिस्ताच्या वचनावरती बनवायचंय. आखिरी दिनों में शेवटच्या प्रभु दिवसांमध्ये कहता है, प्रभू असं म्हणतो, मेरे ज्ञान के ना होने से मेरी प्रजा नष्ट होगी. ज्ञानाअभावी माझ्या प्रजेचा नाश होत आहे. इसलिए हम ज्ञान के अभाव में ना रहें. आणि म्हणून आम्ही त्या ज्ञानाच्या अभावामध्ये असू नये. अज्ञानता के कारण मेरी प्रजा बंधुआई में जाएगी. आणि ज्ञानाअभावी माझी जी प्रजा आहे ती बंधनामध्ये येईल. हम ऐसा ना करें. आम्ही असं करू नये. अपना जीवन आपलं जीवन जो यीशु चट्टान है जे ख्रिस्त खडक आहे उसके ऊपर बांधे. त्याच्यावर बांधूयात. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? आमेन. आमेन. इसलिए मैं पता होना चाहिए आणि म्हणून आम्हाला माहित असायला हवंय कि मेरे जो नींव है मैं किस पे निर्माण कर रहा हूँ. की माझे पाया मी कशावरती घालत आहे हम किस पर अपने जीवन को निर्माण कर रहे हैं. आणि कशावरती आम्ही आमचं जीवन निर्माण करत आहोत. प्रेषित 14:22 में लिखा है, प्रेषित 14:22 मध्ये असं लिहिलंय, और चेलों का मन उन्होंने स्थिर किया त्या शिष्यांचं मन त्यांनी स्थिरावलं और उन्होंने कहा, आणि ते म्हटले, सुनिए, ऐका, परमेश्वर का राज्य में कैसे प्रवेश करना है. परमेश्वराच्या राज्यामध्ये कसा प्रवेश करायचा आहे. सुनिए, ऐका, प्रेषित इसका 14 अध्याय और 22 वचन, प्रेषित त्याचा 14वा अध्याय आणि त्याचं 22वा वचन. वहां पे लिखा है, त्या ठिकाणी असं लिहिलंय, हम बड़े क्लेश उठाकर. आणि शिष्यांची मने स्थिरावून. पहली बात, पहिली गोष्ट मन स्थिर करना है. मन स्थिर करायचंय. हेलो, मेरे साथ में आप लोग. मन स्थिर है. मन स्थिर है. मन स्थिर आहे का? पड़ोसी को बोलना मन स्थिर रखो. बहुत बार अस्थिर हो जाता है. बऱ्याचदा अस्थिर होतो. ये मन है ना, आज चंचल है. हे मन जे आहे ते चंचल आहे. इसको ना सेट करना पड़ता है. आणि त्याला दर वेळोवेळी सेट करावं आजा 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 लाइन में आजा, लाइन लागतं. में ये लाईनीत ये. भागता रहता है. ते धावत राहते इकडे तिकडं. तो इसको मन को सेट करना है. म्हणून त्या मनाला सेट करायचंय. किसके मन को स्थिर कर रहे हैं मालूम? कुणाचं मन स्थिर करताय मध्ये? अब आप जोर से पढ़ो, पढ़ो, जोर से पढ़ो. आणि शिष्यांची मने. कोणाची मन है? जोर से बोलो. कोणाचे शिष्य? किसके शिष्य? और यीशु के शिष्यों के मन वापस स्थिर करने पड़ रहे हैं. आता शिष्यांची जे येशूचे शिष्य आहेत त्यांची मन त्यांना पुन्हा स्थिर करत आहेत, सेट करत आहेत. वेळोवेळी लोकांना उत्तेजन द्यावं लागतो. आणि कुणाला? कुणाला शिष्य काय करावं लागतं? पंपिंग करना पड़ता. संडे को अच्छे रहते, रविवारी चांगले असतात, मंडे को भी अच्छे रहते, मंडेला पण चांगले, मंगळवारी, बुधवारी. कौन? जोर से बोलो, कौन? जोर से बोलो, कौन? इसीलिए तो जगह जगह सेल ग्रुप रखा है ना भाई. आणि म्हणून तर जागोजागी आम्ही सेल ग्रुप ठेवलेले.
क्यों रखा है सेल ग्रुप मालूम? कशाला सेल ग्रुप आहेत माहितीये का? मन को स्थिर करे, मन स्थिरावण्यासाठी. मन स्थिर करे. मन स्थिर करण्यासाठी. किसके मन? कुणाची मन? शिष्यों के. शिष्यांची. बाजू वाले को बोलना, शिष्य है तो मन स्थिर रखो. शिष्यों के मन कैसा होना है? शिष्यांची मन कशी असायला हवी? एक गड़बड़ी वाला फोन आने दो सब. एखादा गडबडीचा फोन येऊ दे. एक गड़बड़ का फोन आने दो. एक गडबडीचा फोन येऊ दे. मन कैसा होगा? मन कसं होईल? मुझे नहीं मालूम. आप ठहरो. आप ठहराओ. एक 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 घटना हो जाए हमारे जीवन में, एखादी घटना आमच्या जीवनामध्ये हमारा घडली मन कैसे होगा? तर आमचं मन कसं होईल? आमेन. शिष्यों के मन स्थिर करने पड़ते हैं साहब. शिष्यांची मन स्थिर करावी लागतात. शिष्यों के मन. शिष्यांची मन. तो पंडित नया काम कब शुरू करेंगे? मग नवीन काम कधी सुरू करणार? नए लोगों को कब हम काम करेंगे? आणि नवीन लोकांची कधी आम्ही काम करणार? 20 साल से शिष्यों के मन स्थिर ही कर रहे हैं. 20 वर्षापासून शिष्यांची मन स्थिर करतोय. बाप्तिस्मा अन्य भाषा बोलणारे, बाप्तिस्मा घेणारे, अन्य भाषा बोलणारे, कधी कधी बाळ का समान असून जातात. कधी कधी बाळका समार. प्रभु के काम के लिए झगड़े होते हैं. देवाच्या कामासाठी भांडणं. नहीं भाई, हम बच्चे नहीं हैं, आम्ही बालक नाही आहोत, हम बड़े हैं. तर आम्ही मोठे आहोत, हम प्रौढ आहोत, समझदार हैं. आम्ही समजूतदार आहोत. हमारे मन स्थिर करेंगे आमची मन स्थिर झाली. और बहुत सारी दुनिया को जीतना है. अजून पूर्ण जग जिंकायचंय. आज और बहुत सारे शिष्य को तैयार करना है. आणखी शिष्य तयार करायचे, उनके मन को स्थिर करना है. त्यांची मन स्थिर अब करायची. इन्हीं के मन स्थिर नहीं है तो बाकी के मनों को कैसे स्थिर कर पाएंगे? आता यांचीच मन स्थिर नाही तर इतरांची कशी करणार? बाजू को बोलना, मन स्थिर रखो. जोर से बोलो, मन स्थिर रखो. आमीन. हमें मिले या ना मिले कुछ, हम स्थिर रहेंगे. आम्हाला काय मिळो ना मिळो, आम्ही स्थिर राहणार आहोत. मेरी 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 प्रार्थना का उत्तर मिले या ना मिले, हम स्थिर रहेंगे. माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळो ना मिळो, मैं ये विश्वास करता मेरी प्रार्थना का उत्तर है ना परमेश्वर योग्य समय देगा. आणि मी हे विश्वास करतो माझ्या प्रार्थनेचं उत्तर ना परमेश्वर त्याच्या वेळेला योग्य वेळेला देईल. भले आज मैं आगे नहीं जा रहा हूँ, कदाचित मी आता पुढे नाही जात आहे, लेकिन वो सर्व समर्थ है भाई. पण तो सर्व समर्थ आहे वो ना. पत्थर भी ना, वो पत्थर भी हटना पड़ेगा उसको. आणि जर दगड असेल, धोंडा असेल, त्याला हटावं वो लागेल. समुद्र को भी रास्ता तैयार करना आणि त्या पड़ेगा. समुद्राला पण मार्ग मोकळा करून वो द्यावा झील लागेल. में जो तूफान उठ रहा है ना, वो भी बंद होना आणि पड़ेगा. तलावामध्ये जिथे मोठे वादळ उठतात आहे, त्यांना पण थांबावं क्योंकि लागेल. मेरी नाव के अंदर वो बैठा है जिसने शब्दों के द्वारा सब कुछ अस्तित्व में लेकर कारण आया माझ्या है. नावेमध्ये तो बसलाय, त्यांनी शब्दाद्वारे सर्व काही अस्तित्वात आणलंय. आमीन. पहली बात, पहिली गोष्ट, हमें स्थिर मन रखना है. आम्हाला स्थिर मन ठेवायचंय. कुछ भी हालत हो जाए, मग काही होऊ देत, हमें स्थिर रहना. आम्हाला स्थिर राहायचंय. आमीन. आमेन. स्थिर का मतलब क्या है? स्थिर याचा अर्थ काय? हाँ, शांत हिला के दिखाओ इसको. पक्का? हाँ, क्यों नहीं हिला पाए? का नाही हलू शकले? मैं मारूंगा तो पकड़. वो स्थिर है ती स्थिर आहे. साहब. ये है ना, ये आप कितना ही मार दो इसको, आणि त्याला तुम्ही किती मारा, ये हिलेगा नहीं. ते हलणार नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? ये स्थिर है. ते स्थिर आहे. ये स्थिर है. स्थिर आहे. कितनी बार हमारे जीवन में लगते हैं फटके. आणि किती वेळा आमच्या जीवनामध्ये असे फटके लागतात. आवाज आती है कि नहीं? आवाज येतो की नाही? सप आवाज आती. और हमारा जीवन आणि आमचं जीवन इनबॅलन्स. असं हलतं. माझी प्रार्थनेच्या उत्तर भेटलंच नाही. तेरा जीवन स्थिर नहीं है साहब. तुझं जीवन स्थिर नाहीये. लगने देना, कितना फटका लगेगा? लागू दे किती फटके लागतात. कितना फटका लगेगा? किती फटके लागतात. अरे भाई, मेरा अंदर है ना दुनिया को बनाने वाला बैठा है. माझ्या आतमध्ये या जगाला बनवणारा बसलेला आहे. अंदर बैठा है दुनिया को बनाने वाला. आणि माझ्या आतमध्ये बसला या जगाला तू मार बनवणारा. कितना मारेगा मेरे तू को? मार किती मारायचा. अगर तेरी मार से भी ना साहब तू हमारे जीवन में आया है ना, हमारे जीवन को बनाने के लिए. आणि तू मार जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आलेला आहे, तो आमचं जीवन बनवण्यासाठी मेरे आहे. जीवन को आकार देने के लिए माझ्या है. जीवनाला आकार देण्याकरता. कई बार हमारे जीवन में तूफान उठते हैं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील वादळ उठतात. मसीह लोगों के जीवन में जो तूफान उठते हैं ना, आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जी वादळ उठतात वो ना, हमें गिराने के लिए नहीं ते है, आम्हाला पाडण्यासाठी नाही हमारे जीवन को बनाने के तर लिए. आमचं जीवन बनवण्यासाठी. आमीन. आमेन. क्यों नहीं हम गिर सकते मालूम है?
का नाही आम्ही पडू शकत माहितीये? क्यों हमें हमें आंधी और तूफान धसा नहीं सकती? का आम्हाला वादळ आणि वारं पाडू शकत नाही? क्योंकि हम यीशु मसीह के चेले हैं। कारण आम्ही येशूचे शिष्य आहोत. हम यीशु के कौन है? आम्ही येशूचे कोण आहोत? चेले। शिष्य आहोत. तो हमारे मन कैसे रखना है? मग आमची मनं आम्हाला कशी ठेवायची? बोले स्थिर मन रखना है। स्थिर मन ठेवायची. बोले स्थिर मन रखना है। स्थिर मन ठेवायची. और उसके दूसरी बात क्या बोला है आणि दुसरी गोष्ट काय बोलला? आगे? बोध केला आणि शिष्यांची मने स्थिरावून हाँ त्यांना असा बोध केला की हाँ विश्वासात टिकून राहा. विश्वासात काय रहा? जोर से बोलो, टिकून रहा। विश्वास को पकड़े रहो, विश्वास में स्थिर रहो। हाँ कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. कैसे जाना होगा प्रभु के राज्य में? कसं जावं लागेल? संकट में, संकटांमध्ये, क्लेश में। क्लेशांमधून. और किसका जीवन होगा ऐसा? आणि कुणाकुणाचं जीवन असणार आहे? शिष्यों का जीवन। तर शिष्यांचं जीवन मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अपनी जो पड़ी हुई नींव है ना, आपली जी आपण पाया रोवलेला आहे ना, अपनी पड़ी हुई नींव, गिरी हुई, जी पडलेली विखुरलेली जी आपला पाया आहे, उसको बांध दे हम। त्याला आम्ही बांधावा. इतना ही नहीं, एवढंच नाही, हमें लोगों के जीवन को बांधना है। आम्हाला लोकांची जीवन बांधायची. हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? अपने जीवन को बालू पर नहीं बांधना, आपलं जीवन वाळूवर नाही बांधायचं, हमारे जीवन चट्टान पर तर बांधना। आमचं जीवन खडकावर और बांधायचं. वो चट्टान कौन है? आणि ते खडक कोण आहे? यीशु मसीह है। येशू ख्रिस्त वो आहे. चट्टान कौन है? आणि तो खडक कोण आहे? यीशु है। येशू आहे. बोलो यीशु है। येशू. 7 बातों पे मसीह जीवन की नींव है। आणि 7 गोष्टींवर ख्रिस्ती जीवनाची नीव आहे. पहली बात, पहिली गोष्ट, मरे हुए कामों से मन फिराना, मेलेल्या कर्मांचा पासून निर्जीव कर्मांचा पश्चाताप। निर्जीव कर्मांचा पश्चाताप. दूसरी बात, दुसरी गोष्ट, परमेश्वर पर विश्वास करणे, परमेश्वरावर विश्वास करण्यानं, देवावरचा विश्वास। देवावरचा विश्वास. तिसरी बात, तिसरी गोष्ट, बाप्तिस्म्यांचे, बाप्तिस्म्यांचे, बाप्तिस्मो मतलब अनेक वचन में है। आणि बाप्तिस्म्यांचे. चौथी बात, चौथी गोष्ट, हाथ वर ठेवण्याचे, हात वर ठेवण्याचे, हाथ रखने से। हात ठेवण्याचे. पांचवी बात, पाचवी गोष्ट, मरे हुए के जी उठणे, मेलेल्यांच्या उठण्याने, मृतांचा पुनरुत्थान। मृतांचं पुनरुत्थान कैसे होगा? कसं होणार आहे? छठी बात, 6वी गोष्ट, अंतिम न्याय की शिक्षा। आणि शेवटची न्यायाची शिक्षा. 7वीं बात, 7वी गोष्ट, प्रौढता. ये 7 बातों पर ह्या 7 गोष्टींवरती मसीह जीवन आधारित है। ख्रिस्ती जीवन आधारित आहे. और इस जीवन पर आणि या जीवनावरती अपने जीवन को बांधना है। आम्ही आमचं जीवन बांधलं पाहिजे. अगर इस जीवन को इसमें से बांधेंगे, आणि जर आमचं जीवन आम्ही याच्यावर बांधू, वापस बालक जैसे नहीं बनना है। पुन्हा पुन्हा बालका समान व्हायचं नाही. और प्रभु ने कहा है, आणि प्रभू म्हटला, मैं नींव पर घर बनाऊंगा। मी त्या पायावरती आपलं घर बांधीन. यीशु मसीह बनाने जा रहा है। येशू ख्रिस्त बनवायला जात आहेत. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? यीशु मसीह बनाने जा रहा है। येशू या ठिकाणी बनवायला जात आहे. और वो कहता है, आणि तो म्हणतो, पीढ़ी की पड़ी हुई नींव, आणि पिढ्यानपिढ्यांपासून पडलेल्या जे पाय आहेत, उसको तू खड़ा करेगा, त्यांना तू उभं करशील, उसको तू खड़ा करेगा। त्यांना तू उभं करशील. क्या आज हम तैयार हैं? आज आम्ही तयार आहोत का? अनेक लोगों के जीवन को खड़ा करने के लिए, अनेक लोकांची जीवन उभी करण्यासाठी, जो गिर चुके हैं, जे पडलेले आहेत, उनको खड़ा करने के लिए तैयार हैं आप? त्यांना उभं करण्यासाठी तयार आहोत का आपण? प्रभु आपका उपयोग करेगा, प्रभू तुमचा उपयोग करेल, प्रभु आपका इस्तेमाल करेगा। प्रभू तुमचा उपयोग और करेल. प्रभु यहाँ कह रहा है, प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, तेरे द्वारा करूंगा मैं। मी तुझ्याद्वारे करीन. तैयार हैं आप? आम्ही तयार आहोत का? ये इस साल का वचन है हमारे लिए। आणि ह्या वर्षासाठीच आम्हाला आलेलं हे वचन आहे. हम खड़े होंगे आम्ही उभे राहू और लोगों के जीवन को खड़ा करेंगे। आणि लोकांची जीवन उभी करू. नींव के बिना इमारत खड़ी नहीं हो सकती। पायाशिवाय कुठलीही इमारत उभी राहू शकत नाही. नींव के बिना मजबूत इमारत नहीं खड़ा कर आणि सकते। पायाशिवाय मजबूत इमारत उभी राहू शकत नाही. नींव पर खड़ा करना है, आम्हाला पायावर उभं करायचंय. और ये नींव, आणि हा जो पाया आहे वो यीशु मसीह है। तो येशू आहे. चट्टान पर घर बांधना है। आणि त्या खडकावरती घर बांधायचंय. वो चट्टान कौन है? आणि तो खडक कोण आहे? यीशु मसीह है। येशू आहे. दूसरी कोई नींव नहीं है, आणि दुसरा कुठलाच पाया नाहीये, सिर्फ यीशु मसीह है। फक्त येशू. अपने जीवन को उस पर बांधे। आपल्या जीवन आपण सुधारूया.
उस पर बनाए, आणि त्याच्यावरती आपण ते बनवूयात. हमारा जीवन बनेगा, आमचं जीवन बनेल हम लोगों का जीवन बनाएंगे. आणि आम्ही लोकांची जीवनं बनवूयात. आप फंसे ना. तुम्ही फसू नका. इस दुनिया में बहुत सारे भरमाने वाली चीजें आएंगी. या जगामध्ये बऱ्याचशा फसवणूक करणाऱ्या गोष्टी येतील. आखिरी दिनों में शेवटच्या दिवसांमध्ये झूठे भविष्यवक्ता खड़े होंगे. खोटे भविष्यवक्ता उभे राहतील भरमाने वाले विचित्र ऐसे उपदेश आएंगे. आणि फसवणारे विचित्र असे उपदेश घेऊन येतील. हम उसमें आम्ही त्यात फसू नये, उसमें ना जाएं. त्याच्यामध्ये जाऊ नये. हमारा व्यवहार आमचं व्यवहार, बच्चों जैसा नहीं. आमची वागणूक लहान बाळकांसमान नसावी, हम प्रौढ़ बन जाएं. तर आम्ही प्रौढ व्हावं. हम समझदार समझने वाले बन जाएं. आम्ही समजूतदार व्हावं अंडरस्टैंडिंग रखें सब चीजों में. आणि सर्व गोष्टींमध्ये आम्ही समजूतदारपणा ठेवावा. एक दूसरे की सेवा को उठाएं. एकमेकांच्या सेवेला उठवूयात. एक दूसरे को प्रोत्साहन दें. एकमेकाला प्रोत्साहन देऊयात. एक दूसरे को स्थिर करें. एक दुसऱ्याला स्थिर करूयात. अपने पैर को पीछे मत जाने दें. आपला पाऊल मागे वळवू नका. जो पीछे गए हैं जे मागे गेलेत उनको खड़ा करें. तर त्यांना उभं करा. उनके जीवन को स्थिर करें. त्यांचं जीवन स्थिर करा. क्योंकि यीशु मसीह आ रहा है. कारण येशू येत आहे. एक भी व्यक्ति पीछे नहीं जाना चाहिए. एकही व्यक्ती मागे नाही गेला पाहिजे. यीशु के लिए एक एक आत्मा महत्व का है. येशूच्या साठी प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे. एक 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 100 भेड़े थी एक व्यक्ति के पास में, एक खो गई. आणि एका व्यक्तीकडे 100 मेंढरं होती, त्यातली एक हरवलं. वो 99 को छोड़कर वो एक को ढूंढने गया. परंतु तो त्या 99 मेंढरांना सोडून त्या एका मेंढराला शोधण्याकरता कितनी महत्व की है वो एक आणि भेड़. त्याच्या करता ती एक मेंढरू किती महत्वाचं आहे. एक भेड़ के लिए कितना महत्व देता है आणि परमेश्वर. एका एका मेंढराला किती महत्व देतो परमेश्वर. उसने ये नहीं कहा मेरे पास में 99 है, तो असं नाही म्हटलं की माझ्याकडे 99 आहे. एक गई तो कोई बात नहीं एक है. गेलं तर काही हरकत नाही. लेकिन वो भागता हुआ दौड़ता हुआ ढूंढने लगा. पण तो धावत पळत तो शोधू लागला. जब तक वो नहीं मिली तब तक वो ढूंढता आणि रहा जोपर्यंत ती मिळालं नाही तोपर्यंत तो शोधत राहिला. और उसको वो मिल गई. आणि त्याला ती मिळाली. उसने अपने कंधों पर उठाया आणि ते आपल्या खांद्यावरती और घेतलं उसको लेकर आया. आणि त्याला घेऊन आला. वही काम हमारा आणि है. तेच आमचं काम आहे. जो पड़े हुए हैं, जे पडलेले जो आहेत, खो गए हैं, जे हरवलेले आहेत, उनको खड़ा करना त्यांना है, उभं करायचं, उनको स्थिर करना त्यांना है. स्थिरावायचं. सिर्फ अपने जीवन अपने जीवन में मर्यादित नहीं रहना फक्त है. आपल्या जीवनामध्ये आम्हाला मर्यादित राहायचं मैं नाही. और मेरा घराना ये नहीं करना है. मी आणि माझं घराणं एवढ्या पुरतच तो मर्यादित हमें राहू. कहना है तर आम्हाला असं मैं और म्हणायचं, मेरा घराना तो परमेश्वर की ही सेवा मी करेंगे. आणि माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा ये करणार. मेरा मकसद है. आणि हेच माझा उद्देश, ये मेरा टारगेट है. हेच माझं लक्ष आहे. मैं और मेरा घराना परमेश्वर की ही सेवा करते मी हुए आगे आणि बढ़ेंगे. माझं घराणं देवाची सेवा करत पुढे जाणार. बहुत सारे लोगों को स्थिर करते हुए हम जाएंगे. बऱ्याचशा लोकांना स्थिर करत पुढे जाणार. ये हमारा उद्देश्य होना है. हेच आमचा उद्देश असायला हवा. और परमेश्वर ने कहा आणि परमेश्वर म्हणतो, मैं तेरे द्वारा मी तुझ्याद्वारे नींव को डालूंगा. पाया घालीन, नींव को डालूंगा. पाया घालीन. प्रभु हमारा इस्तेमाल करेगा. प्रभू आमचा उपयोग करेल. आप पीछे ना हटे. तुम्ही मागे वळू नका. पीछे ना हटे. मागे वळू नका. एक दूसरे को पकड़े. एकमेकाला पकडा. एक दूसरे को उत्तेजित करें. एकमेकाला उत्तेजित करा. उसको आगे बढ़ाएं. त्यांना पुढे वाढवा. उत्तेजन के शब्द दें. उत्तेजनाचे शब्द द्या. आप जो कर रहे हो बहुत बढ़िया कर रहे तुम्ही हो. जे काही करत आहे चांगलं करा. आगे बढ़ो. पुढे वा. मैं आपके साथ हूँ. मी तुमच्या सोबत मैं आपके लिए प्रार्थना मी करूंगा. तुमच्यासाठी प्रार्थना मैं करेन. खुद आपके साथ खड़ा मी होऊंगा. स्वतः तुमच्या सोबत उभा आप राहीन. आगे चले. तुम्ही पुढे चला. हम प्रभु के राज्य को बढ़ता हुआ देखना आम्ही चाहते हैं. देवाचं राज्य वाढत असताना पाहू इच्छितो. क्योंकि मालूम नहीं कल क्या होने वाला है. कारण माहित नाही पुढे काय होणार आहे. आज 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 मुझे प्रभु ने ये मौका दिया है. आज मला परमेश्वराने ही संधी दिली आहे मैं आगे बढ़ूं. की मी पुढे जाऊ. लोगों को परमेश्वर के राज्य में लेकर आऊं. लोकांना देवाच्या राज्यात घेऊन येऊ. कल यीशु आ सकता है. उद्या येशू येऊ शकतो. अभी आ सकता है. आता येऊ कल शकतो. क्या होगा मुझे मालूम उद्या नहीं है. काय होईल मला माहित नाही. लोगों का नाश नहीं होना पण चाहिए. लोकांचा नाश होऊ नये. हम प्रभु के सेवा को कुरकुर ना करें. आम्ही देवाचे सेवक आहोत. आम्ही कुरकुर करू नये. हम किसको ना रुकाएं. आम्ही कुणाला थांबवू नये. हम उनको आगे बढ़ाएं. तर आम्ही लोकांना पुढे वाढवावं. हम यीशु के चेले हैं. आणि आम्ही येशूचे शिष्य आहोत. आज पहले देखें मेरा जीवन स्थिर है क्या. अगोदर आज आम्ही पाहूया की माझं स्वतःचं जीवन स्थिर आहे का. मेरा जीवन यीशु जो चट्टान है उस पर मेरा जीवन बना हुआ है आणि क्या? येशू म्हटलेल्या खडकावरती माझं जीवन स्थिरावलेलं आहे का. आंधी और तूफान उठ रहे हैं. वादळ आणि वारे उठतायत. मेरे घर को लग रहे हैं. माझ्या घराला लागताय. क्या तब भी मैं स्थिर खड़ा हूँ क्या. तेव्हा पण मी स्थिर असेन का.
पतरस ने यीशु को पहचाना, पेत्रानं येशूला ओळखलं. अरे तू तो जीवित परमेश्वर का पुत्र अरे है. तू तर जिवंत परमेश्वराचा मुलगा आहे. फिर भी उसने विश्वास नहीं किया. तरी देखील त्याने विश्वास केला नाही. कई बार उसकी नाव डगमगाई. कितीतरी वेळा त्याची नाव डगमगली. हम ऐसा ना करें. आम्ही असं करू नये. हम भी जानते हैं कि यीशु परमेश्वर का पुत्र है. आम्हालाही माहित आहे की येशू परमेश्वराचा पुत्र आहे. जब हम आंधी तूफान में होते हैं, जेव्हा आम्ही वादळ आणि वाऱ्यामध्ये असतो, हमारे घर को आंधी तूफान लगते हैं, आमच्या घराला जेव्हा ते वादळ आणि वारं लागतं, तब हम कह सकते हैं त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो, मेरे अंदर जीवित परमेश्वर का पुत्र है, माझ्या आतमध्ये जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. मुझे गिरने नहीं देगा, तो मला पडू देणार नाही, तो मुझे संभाले तो रखेगा. मला सांभाळून ठेवेल. तब भी मैं ऐसा बोल सकता हूँ क्या? तेव्हा पण मी असं बोलू शकतो जब मैं का? संघर्षों में जाता हूँ, जेव्हा मी संघर्षांमधून कठिन परिस्थितियों में जाता हूँ, कठीण क्या परिस्थितीमध्ये मैं तब भी बोल सकता हूँ क्या मी त्यावेळेला देखील असं बोलू शकतो का कि मैं स्थिर खड़ा की मी रहूंगा? स्थिर उभा आहे? इयोब ने कहा, इयोब म्हटलं, परमेश्वर ने दिया, परमेश्वरानं दिलं, परमेश्वर ने ले लिया, परमेश्वराने नेलं. धन्य उसका नाम. धन्य त्याचं नाव. क्या हम कह सकते हैं? आम्ही असं म्हणू शकतो का? परमेश्वर ने दिया, परमेश्वरानं दिलं, परमेश्वर ने लिया, परमेश्वराने नेलं, धन्य उसका नाम. धन्य त्याचं नाव. ये स्थिरता है. ही स्थिरता आहे. पौलुस और सिलास जेल में है, पाऊल आणि शिलास जेलमध्ये आहे. हाथों में हथकड़ियां हैं, हातामध्ये त्यांच्या हातकड्या आहेत, पैरों में हथकड़ियां हैं, पायामध्ये साखळदंड आहेत, पूरा शरीर लहू लोहान है, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ आहे, जख्म है, जखमा, लहू बह रहा है, रक्त वाहत आहे, फिर भी परमेश्वर की आराधना कर रहे तरी हैं, देखील देवाची आराधना करताय, फिर भी परमेश्वर के नाम को ऊंचा उठा तरी रहे हैं, देखील देवाचंच नाव उंच करताय, यीशु मसीह को ऊंचा उठा रहे हैं. येशूला उंच करत आहेत. क्या हम कर सकते हैं? आम्ही करू शकतो का हो? लोगों ने अपनी जान दे दी, लोकांनी आपला प्राण दिला, हंसते हंसते हसत कुर्बान हो गए, त्यांनी स्वतःचं बलिदान केलं, उस क्रूस पर चढ़ गए. त्या वधस्तंभावर चढले. पतरस को कहा, पेत्राला म्हटले, कैसी मौत मरेगा? कसं कसं तुला मृत्यू हवा? हम तुझे क्रूस पर लटकाएंगे. आम्ही तुला क्रूसावरती देतो. उसने हंसते हंसते कहा, तो ने हसत म्हटला, मैं क्रूस पर लटकने के लिए लायक नहीं मी हूँ, त्या क्रूसावरती लटकण्याच्या लायक नाही. मेरे परमेश्वर के समान मरने के लिए मैं लायक मी नहीं. माझ्या परमेश्वरास समान मरण्याच्या लायक नाहीये. मुझे उल्टा लटका दो, मला उलट लटकवा, मुझे उल्टा लटका मला दो, उलट लटकवा. मैं मरने के लिए तैयार मी हूँ. मरण्यासाठी तयार आहे. उसको उल्टा लटका दिया त्याला उलट लटकवलं. और हंसते हंसते उसने जीवन को कुर्बान त्याने कर दिया. हसत आपलं जीवनाचं बलिदान दिलं. ऐसी मुसीबत तो हम पे नहीं आई. अशी परिस्थिती तर आमच्यावर आलेली नाहीये. इब्री का पत्र 11 अध्याय में लिखा है, इब्री पत्रेच्या 11व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय, लोगों ने तकलीफों को सहा, लोकांनी दुःख कष्ट भोगले, उनको पशुओं के चमड़े में सिल दिया गया त्यांना पशूंच्या चामडीमध्ये शिवल्या गेलं और उनको ढलानों से फेंक दिया गया. आणि त्यांना उंचावरून फेकून देण्यात आलं वो शेरों के शिकार हो गए, आणि त्यांनी वाघांचे शिकार बनले, उनका तमाशा किया गया, त्यांचा तमाशा केला गेला, लेकिन वो हंसते हंसते कुर्बान हो पण ते गए. हसत हसत बलिदान त्यांनी केलं. अभी तक हमारे जीवन में वैसी मुसीबतें नहीं आई. अजून तरी आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे समस्या आलेल्या हम नाही आशीर्वादों के लिए रो रहे हैं. आणि आम्ही आशीर्वादांसाठीच रडत मेरे बसलो. जीवन में आशीर्वाद क्यों नहीं है? माझ्या जीवनात आशीर्वाद का नाही? मैं क्यों प्रभु की आराधना करूं? मी का देवाची हम आराधना? आशीषों के लिए झगड़ रहे हैं. आम्ही आशीर्वादांसाठी भांडत आहोत. अपने जीवन को बांध लें. आपलं जीवन बांधून ठेवा. हमें बहुत सारे जीवन को खड़ा करना है, आम्हाला खूप जीवन उभी करायची आहेत, लोगों के जीवन को स्थिर करना. लोकांची जीवन स्थिर करायची आहेत. यीशु जल्दी आ रहा है. येशू लवकरच येत आहे. हम जब रोड से गुजरते हैं, जब यीशु की जानकारी नहीं होती लोगों को, तो हमारा दिल तड़पना है. आणि रोडवर जात असताना जेव्हा येशूचा विषय लोकांना माहित नसतं, आमचा जीव तडफडतो. तड़फड़ना चाहिए. आमचा जीव तडफडायला पाहिजे. कल हम देखते हैं कि कितने लोग प्रभू के बिना अन्य चीजों के सेवा कर रहे हैं. कितीतरी लोक आम्ही पाहिलं काल की देवाचं माहिती नसल्या कारणानं, देवाविषयी माहित नसल्यानं अन्य गोष्टींची सेवा करत आहेत. क्या हम उनके लिए रोते हैं? आम्ही त्यांच्यासाठी रडतो का? क्या हम उन्हें सुसमाचार सुनाते हैं? आम्ही त्यांना सुवार्ता सांगतो का? क्या उनके जीवन को स्थिर करते हैं? आम्ही त्यांचं जीवन स्थिर करतो का? कि अपने जीवन के बारे में सोच रहे हैं, की आम्ही आमच्या जीवनासंबंधी विचार करत आहोत, अपने जीवन के आशीषों के बारे में सोच रहे हैं. आपल्या जीवनाच्या आशीर्वादावरती अवलंबून आहोत. हम शिष्य हैं. आम्ही शिष्य आहोत. प्रभु तेरा वचन कहता है,
तू पीढ़ी पीढ़ी की पड़ी हुई नींव पर घर उठाएगा। प्रभू तुझं वचन असं सांगतं की तू पिढ्यानपिढ्यापासून पडलेल्या जे पाय आहेत ते उभे करशील. मैं करूंगा प्रभु, मी करणार आहे प्रभू, मैं करूंगा मी प्रभु, करणार आहे. हम सब करेंगे प्रभु, आम्ही सर्वजण करणार आहोत. ये चर्च करेगा प्रभु। ही मंडळी करणार आहे तो ये प्रभू. चर्च पे भरोसा किया है, या मंडळीवर तुझा विश्वास आहे प्रभू. तूने भरोसा रखा है तू प्रभु, विश्वास ठेवलाय हम प्रभू. करेंगे प्रभु, आम्ही करणार प्रभू. इसलिए तूने ये वचन दिया है म्हणून प्रभु। तर तू हे वचन दिलं ना हम प्रभू. वचन को स्वीकार करते आणि हैं ह्या वचनाचा आम्ही स्वीकार और तेरा करतो धन्यवाद आणि करते हैं। तुला धन्यवाद हम देतो. पीछे मुड़ने वालों में से नहीं आम्ही है, मागे वाळणाऱ्यातले नाही हम आहोत, आगे जाने वालों तर में आम्ही से। पुढे जाणार हम बाल के आम्ही- समान रहने वाले नहीं है, बालका समान राहणारे नाही आहोत, हम प्रौढ़ते तक जाने वाले तर हैं। आम्ही प्रौढतेप्रत जाणारे आहोत. धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू. हम तेरे वचन को स्वीकार करते आम्ही हैं। तुझ्या वचनांचा स्वीकार लगने दे करतो. कितने तूफान उठते हैं किती प्रभु, वादळ वारं येऊ देत, लागू देत, इस घर को लगने दे, या घराला लागू ये देत. नहीं गिरेगा। हे पडणार हम नाही. कबूल करते हैं, आम्ही कबूल करतो. ये नहीं गिरेगा, हे नाही पडणार, क्योंकि यीशु की चट्टान पर ये खड़ा है। कारण हे येशू म्हटलेल्या खडकावर उभं आहे. धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू. हम गिरेंगे नहीं, आम्ही पडणार नाही, क्योंकि तूने हमारी इमारत को बनाया पण है तू आम्हाला आमची इमारत बनवलेली और ये आहे इमारत मजबूत है आणि ही प्रभु। इमारत मजबूत आहे. धन्यवाद धन्यवाद तेरे येशू. वचनों के लिए, धन्यवाद। तुझ्या वचनांसाठी धन्यवाद. हम अधिक गहराई से तेरी बातों को सीखें, अधिक खोलात आम्ही तुझ्या गोष्टी शिकू हम इच्छितो. फंसेंगे नहीं प्रभु, आम्ही फसणार नाही हम प्रभू. भरमाएंगे नहीं प्रभु, आम्ही फसवले जाणार नाही हम प्रभू. तेरे वचनों पर खड़े रहेंगे तर आम्ही प्रभु। तुझ्या वचनांवरती उभे राहू इसलिए हमें समझने के लिए बुद्धि और आणि ज्ञान हे दे समजण्यासाठी बुद्धी आणि ज्ञान तू आम्हाला और दे तेरे वचनों की गहराई से आणि सीखा। तुझ्या वचनाचे खोल आम्हाला ज्ञान दे. हम तेरे नाम की महिमा करते हैं। आम्ही तुझ्या नावाची महिमा करतो. आज हम चंगाई के लिए नहीं प्रार्थना करते प्रभु, आज आम्ही आरोग्यासाठी नाही प्रार्थना करत प्रभू, हम वचन की चंगाई के लिए प्रार्थना तर करते आम्ही वचनाच्या आरोग्यासाठी प्रार्थना. हैं। हमारे जीवन में वचन उतरने दे। आमच्या जीवनामध्ये ते वचन उतरू दे. एक बार वचन आ गए, एकदा का वचन आलं, चंगाई हमारी है, आरोग्य आमचं आशीष हमारे हैं, आशीर्वाद आमचा विजय हमारा है, विजय आमचा आहे. ये सब कुछ हमारा है हे सगळं आमचं आहे और तूने हमें दिया उसके लिए धन्यवाद। आणि ते तू आम्हाला दिलंस म्हणून तुला धन्यवाद. स्तुति करते हैं प्रभु, स्तुती करतो प्रभू, स्तुति करते हैं, स्तुती करतो. महिमा तुझे देते हैं प्रभु, महिमा सर्व तुला दे. यीशु के नाम से मांग, येशूच्या नावात मागतो. आमीन। आमेन. सब मिलकर कहें आमीन, आमीन।